माणसाच्या आयुष्याची 50शी आयुष्यामध्ये जे कमवलं, जे पेरलं त्याचं रिटर्न्स येण्याचा काळ. अशा परिस्थितीमध्ये अनेकांना वेध लागतात. आता निवृत्तीचं नंतर पुढचं आयुष्य कसं जगायचं? शासकीय अधिकारी असेल तर मग आता प्रमोशन कसं मिळेल आणि आणखीन मोठ्या पदावर कसं जाता येईल? परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेत जर एखादी महिला जी वय वर्ष 50शी मध्ये आलेली आहे आणि तिला वाटतंय की आपल्याला माउंट एव्हरेस्ट चढायचंय, ऐकूनच हा विचार धक्का वाटावा असा हा विचार, परंतु तो प्रत्यक्षात जगल्या आहेत श्रीरामपूरकर कन्या द्वारका डोके मॅडम. पोलीस दलातील PI या पदावर काम करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याने जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. आज आपल्या महिलांशी निगडीत ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत, त्या शासकीय कर्मचारी असू, गृहिणी असू, नाहीतर जॉब करणारी महिला असू, 45 नंतर तक्रारी तब्येतीच्या इतक्या सुरू होतात की 4 जिने चढले तर धाप लागावी. आणि माउंट एव्हरेस्ट चढायचं, तेही माउंट एव्हरेस्ट चढताना ज्या पद्धतीने प्रत्येक पावलावर मृत्यू आहे हे चॅलेंज स्वीकारायचं, हे जगणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं. ते आमंत्रण देऊन मृत्यूवर विजय मिळवणारी ही श्रीरामपूरकर कन्या, त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास आज व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमात आपण समजून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आपण वेळात वेळ काढून आलात, त्यासाठी तुमचे खरं तर मानावे तितके आभार कमी. ज्या पद्धतीने तुम्ही पोलीस दलात काम करता आहात आणि ही एक वेगळी अचिव्हमेंट, हा सगळा प्रवास खरं तर अनेक दिवसापासून मला सुद्धा एक पत्रकार म्हणून समजून घ्यायचा होता आणि आज तो योग आला. पहिला प्रश्न, एक साखर कामगाराची मुलगी, शेतकऱ्याची मुलगी ते पोलीस अधिकारी, हा प्रवास कसा झाला? लहानपणापासूनच एक वेगळं आयुष्य जगण्याचं ध्येय म्हणता येईल किंवा धाडस असं ते लहानपणापासूनच होतं. वडिलांची पण खूप काही इच्छा होती की माझ्या मुलीनं काहीतरी एक वेगळं आयुष्य जगावं आणि ते आयुष्य जगण्याचा योग आला तो म्हणजे 8वीला असतानाचं जे त्यावेळेस फक्त दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं. तर त्या चॅनलवर जी उडान नावाची कविता चौधरी यांची सिरियल चालायची, तर त्या सिरियलनी कुठेतरी पोलीस खात्याबद्दलचं किंवा त्या वर्दीबद्दलचं आकर्षण म्हणता येईल ते मनामध्ये रुजवलं गेलं होतं. आणि की बाबा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचे किंवा झोपडीतनं राहणारी मुलगी 5 किलोमीटरचा प्रवास करून ते IPS अधिकारी बनते, हा जो प्रवास पाहिला गेला होता. जे चॅलेंजेस त्यांच्याकडनं फेस दाखवले होते ते मे बी माध्यम असेल, मीडिया होता तो, पण त्याच्या माध्यमातून दाखवलं गेलं. कुठंतरी ते आयुष्य जगण्याचा मानस मनामध्ये आला. आणि वडिलांची पण जशी इच्छा होती की बाबा मुलीने एक वेगळं, मुलगी मुलगा कधीही भेद वडिलांनी म्हणजे त्या काळातही कधी केला नव्हता. त्या काय म्हणतात ना, जन्मदात्याचे खरंच आभारी आहे की त्यांच्याकडनं जे संस्कार दिले गेले त्याच्या ह्याच्यामध्ये तो दुजाभावपणा नसल्यामुळे नेहमीच एक चॅलेंजेस आयुष्यामध्ये जगताना करत राहिले, फेस करत राहिले. त्या मालिकेमुळे वय 8वीला असतानाच आपल्याला काय व्हायचं हे क्लिअर झालं होतं. अगदी म्हणजे ध्येय क्लिअर झालं होतं की मला पोलीस अधिकारी, मे बी मी IPS बनेल की PSI असेल माहित नव्हतं, पण मला पोलीस अधिकारी किंवा त्या वर्दीत मला काम करायचंय, हे वर्दी अंगावर चढवणार हे त्यावेळेस एकदम पक्क झाले होतं आणि त्याच वेळेस तो निर्णय डोक्यामध्ये आलेला होता. मग पुढचा प्रवास त्याच्यामध्ये म्हणजे मग वडिलांचं झाल्यानंतर शिक्षण चालू होतं. शिक्षणामध्ये वडिलांची इच्छा होती की बाबा फक्त एक टार्गेट ठेवू नको, करता करता BSc म्हणजे प्लेन 12वी नंतर काय करायचं, मेडिकलला पण मला ऍडमिशन मिळत होतं, इंजिनिअरिंग पण त्यावेळेस आतासारख्या एक्झाम्स नव्हत्या वेगवेगळ्या, तर मला दोन्ही ठिकाणी ऍडमिशन शक्य होते. पण तरी पण मला फक्त माझ्या डोक्यामध्ये मला अधिकारी बनायचं, पोलीस अधिकारी बनायचं असल्यामुळे मी प्लेन ग्रॅज्युएशनसाठी BSc केलेलं आहे. BSc त्याच्यानंतर B.Ed पण झालं. B.Ed वडिलांच्या इच्छेखातर केलं होतं. आणि B.Ed करत असतानाच 1996 मध्ये B.Edची माझी फायनल एक्झामची तयारी चालू होती. त्याच्या अगोदर म्हणजे काय म्हणता येईल की जानेवारी महिन्यामध्ये 19 तारखेला वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या आयुष्याचे रिअल हिरो असलेले माझे वडील, माझा मित्र होता, माझ्यासाठी सर्वस्व, वडील होते, मित्र होता, सगळं काही शेअर, म्हणजे माझं आयुष्य लहानपणापासून ते होते त्या कालावधीपर्यंत त्यांच्या व्यतिरिक्त कुणाशी जोडलं गेलेलं नव्हतं. तर त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो धक्का खूप हे होता. आणि ज्यावेळेस सगळं घडलं
23 तारखेला त्यांचा त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. रुबीला त्यांचं उपचार पण त्यांच्यावर झाले होते, त्याच्यामध्ये पण नाही वाचवू शकलो. तर त्या मृत्यूचा माझ्यासाठीचा धक्का असा होता की घरच्यांनी मला अनुभवलं होतं. 1.5 दिवस मी जवळजवळ एक वेगळ्या स्टेजमध्ये जाऊन पोहोचले होते. वडिलांचं सगळं समोर घडतंय, सगळं काही होतंय, तरी पण मी त्याला प्रतिसाद देऊ शकत नव्हते. म्हणजे किंवा तो धक्का माझ्यासाठी मानसिक असा एक होता तिथपर्यंत. मी 1.5 दिवस त्याच्यानंतर वडिलांनी म्हणजे बहिणीने कुठंतरी मला मानसिक आघात खूप झाला. माझं तेवढं क्लोज होतं. मी त्याला हेच करू शकले नाही की बेअरच झालं नाही माझ्याकडनं. फक्त सगळ्यांना सांगत होते, वडील मृत्यू पावलेले असताना देखील वडिलांबरोबर मला जायचंय, वडिलांबरोबर मला जायचंय, हेच माझ्या होतं. मग बहिणीने 1.5 दिवसानंतर मला थोडंसं भानावर आणलं. रडले मी. 1.5 दिवस मी रडूही शकले नव्हते. माझ्या डोळ्यातनं पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. ज्या व्यक्तीशी मी एवढी क्लोज होते त्या व्यक्तीसाठी मला ते माझ्या भावनाही त्यावेळेस व्यक्त झाल्या नाही. ही नेहमीच मनामध्ये एक अपराधी, एक गिल्ट राहत होतो, पण ते प्रेम होतं म्हणता येईल त्या वडिलांवरचं, त्या जन्मदात्यावरचं, की त्या भावना मी कुठेही व्यक्त होऊ शकले नाही. ते मला नेहमी लहानपणी म्हणायचे की हिचा आवाज एवढा मोठा आहे, मी गेल्यानंतर सगळ्यांना जमा करण्याचं काम ही करेल. पण परमेश्वराने माझं ते स्वप्न किंवा त्यांनी माझ्यासाठी जे बोलून दाखवले होते ते पण पूर्ण झालं नाही. तर त्याच्यानंतर मग वडिलांसाठीचं एक आयुष्य जगण्याचं, मग त्यांनी BEd करायला सांगितलं होतं म्हणून एक शिक्षकी पेशा 9 वर्ष जवळजवळ मी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम केलं शिक्षक म्हणून. कारण की माझं BSc BEd झालेलं आहे, मॅथ्स आणि सायन्स या माझ्या मेथड होत्या. तर इंग्लिश मिडियमला मी BEdला त्या वर्षी म्हणजे BEd ज्या वर्षी झालं त्या वर्षी अक्षरशः वडिलांच्या मृत्यूनंतर जानेवारीत झालं आणि एप्रिलमध्ये दिलेल्या परीक्षेमध्ये त्या कॉलेजमध्ये म्हणजे आपलं SSB कॉलेज ऑफ एज्युकेशन जे श्रीरामपूरचं आहे त्या कॉलेजच्या बोर्डवर आजही माझं नाव लिहिलं गेलेलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर 3 महिन्याच्या परीक्षेमध्ये कॉलेजमध्ये टॉपर म्हणून मी आलेली, फर्स्ट आलेली मुलगी आहे. म्हणजे शिक्षकांना देखील एक धक्का होता की ही या सगळ्या परिस्थितीतून, कारण की वडिलांच्या मृत्यूनंतर एक 15 दिवसात मोठ्या बहिणीचं लग्न वडिलांनी ठरवलेलं होतं म्हणून ते झालं. त्यानंतर घरची पूर्ण सर्वस्वी जबाबदारी 2 नंबरची मुलगी म्हणून माझ्यावर होती. लहान भाऊ होता आणि आई. ह्या सगळ्यांना मला सांभाळायचं होतं. हे सगळं बघत असताना ह्या मुलींना टॉपर म्हणजे 82% ही मुलगी घेऊन आज फर्स्ट आलेली. तर शिक्षकांसाठी देखील तो आणि वडिलांची इच्छा होती म्हणून मग त्या इच्छेला मान देऊन मी कुठेतरी ते 9 वर्ष शिक्षकी पेशाच केला. कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये मी मुलांना शिकवण्याचं काम केलं. शिकवण्या देखील मी घेत होते. श्रीरामपूरमध्ये चांगलं नाव वलय प्राप्त झालं होतं शिक्षकी क्षेत्रात देखील. पण बहिणीची अशी इच्छा होती की बाबा तुझं आयुष्य कुठंतरी तुझं स्वप्न जे होतं, वडिलांची इच्छा होती की तू काहीतरी आव्हानात्मक किंवा चॅलेंजेस, कारण की तू लहानपणापासून तशी होतीस, तो एक बोल्डनेस तुझ्यामध्ये होता, तर तू काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती. त्याच्यासाठी तुला करायचंय. आणि तिचं असं म्हणणं होतं की विद्यार्थी दशेमधला जो विद्यार्थी आहे त्याची पाटी कोरी आहे, तो कुठलाही शिक्षक घडू शकतो. पण तुझ्याकडं मी त्या म्हणजे ब्रह्मकुमारीचं माझ्या मेडिटेशनचं माझ्याकडं आहे, अध्यात्माचं तुझ्याकडं नॉलेज आहे, तुझ्याकडं समजावून सांगण्याची कला आहे. या दोन्हीच्या माध्यमातून तू गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहे त्यांना तू समाज माणसामध्ये जनमानसामध्ये आणू शकते, त्यांच्यात परिवर्तन घडवून आणू शकते. तर त्याच्यामुळं तू पोलीस अधिकारी हो. तर तिच्याकडनं आणि कुठंतरी वडिलांचं स्वप्न, स्वतःचं स्वप्न 2003 मध्ये मग ती परीक्षा दिली गेली. त्या सगळ्याची परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होता म्हणजे पहिली प्री झाली, नंतर मेन्स, नंतर फिजिकल इंटरव्ह्यू, ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत 2005 सालामध्ये PSI म्हणून माझं सिलेक्शन झाल्याचं शासनाकडचं पत्र माझ्या हातामध्ये पडलं. आणि पोलीस अधिकारी होण्याचं जे स्वप्न होतं, मे बी IPSला टीव्हीवर बघितलं होतं, पण मे बी PSIच्या रूपामध्ये कुठंतरी पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न ते पूर्ण आणि साकार झालं. वा, क्या बात आहे. म्हणजे अनेक माणसं स्वप्न पाहतात परंतु ती स्वप्नच राहतात. पण नियतीने एवढा मोठा आघात पदरी घालून तुम्हाला ती उर्मी दिली का तुम्ही ते पूर्ण केलं. आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे महाराष्ट्र पोलीसच्या बाबतीत, का महाराष्ट्र पोलीसवर कामाचा प्रचंड ताण आहे, त्याच्यानंतर सुरक्षेचा जो विषय आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. कमी मनुष्यबळ आणि जास्त काम, अशा परिस्थितीमध्ये प्रचंड तणावात पोलीस जगतायत आणि मग स्वतःचा फिजिकल फिटनेस सुद्धा त्यांना सांभाळता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये थेट एव्हरेस्ट सर करायचा विचार डोक्यात येणं, तेही वयाच्या 50व्या वर्षी, नेमकं काय? पोलीस खात्यामध्ये काम करताना जसं आव्हानांना नेहमीच सामोरं जात राहिले, जी काही जबाबदारी वरिष्ठांकडनं दिली ती प्रामाणिकपणे पार पाडता आली आणि करत राहिले. असं काही नाही आहे की पोलीस खात्यामध्ये असावं किंवा काही तुम्हाला शारीरिक म्हणा किंवा तुम्हाला स्वतःची तयारी करणं शक्य होत नाही.
तणाव भरपूर आहे, कारण की मनुष्य जेवढी लोकसंख्या वाढते त्या पटीमध्ये तेवढे पोलीस अधिकारी म्हणा किंवा अंमलदार, तेवढी पोलीस यंत्रणा तेवढी उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळं मानसागणिक जरी म्हटलं तरी कितीतरी हजारो याच्यासाठी एक पोलीस, अशी एक आपलं कसं म्हणताय ना, आपला तो रेशो राहतोय. अशामध्ये ताण आहे, पण तो ताण घ्यायचा की ते फक्त करायचं, चांगल्या प्रकारे करायचं. ताण जर घेतला तर तो शारीरिक आणि मानसिक असू शकतो, तो शरीरावर आणि मनावर दोन्हीवर परिणाम घेतो. दिलेले कार्य जर एक सकारात्मक प्रवृत्तीने करण्याचा प्रयत्न केला तर 100% त्याचा ताण कुठलाही तुमच्या शरीरावर असू शकत नाही आणि मनावर पण येऊ शकत नाही. हे मी माझ्या कामातनं नेहमी अनुभवलेलं आहे. तर काम करताना देखील एक उर्मी होती, काम करत राहायचं, जे दिली जबाबदारी. सकाळी अक्षरशः 9-9:30 पासनं तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये माझं ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं माझं पूर्ण झालं 2006 साली. त्यानंतर मला म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये नोकरी देण्यात आली होती. तर हडपसर पोलीस स्टेशन सगळ्यात हेवी पोलीस स्टेशन त्या काळामध्ये म्हटलं जायचं 2006 मध्ये. तर त्या पोलीस स्टेशनला मला पोलीस PSI म्हणून माझी नोकरी स्टार्ट झाली होती. तर जे काही वरिष्ठांकडनं कामाचं नेहमीच कौतुक झालं, कारण की जी काही जबाबदारी हिच्यावर सोपवली जाते ती अतिशय प्रामाणिकपणे आणि डेडिकेशनने ती जबाबदारी किंवा डेडिकेशनने ती पार पाडते, हे त्यांच्याबद्दलचं माझ्यासाठीचं असलेलं वक्तव्य असायचं. तर ह्या सगळ्या कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पुणे आयुक्तालयामध्येच काम होते. त्यावेळेस नव्यानं सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होतं. तर त्यावेळेसचे जे CP सर होते, म्हणजे आमचे पोलीस कमिशनर सर होते, त्यांच्याकडनं सायबर सुरक्षा सप्ताह असा एक प्रोग्राम राबवण्याबाबतचे आदेश सर्व PI म्हणजे सिनियर PI त्यांच्यासाठी झाले. आता माझ्याकडे BSc झालेलं होतं, BEd पण झालेलं होतं, त्याच्यामुळं बोलण्याचं वक्तृत्व आहे माझ्याकडं. या एका जाणीवेतनं सगळ्या शाळा, कॉलेजेस किंवा सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना जनजागृती, सायबरचा वापर करताना किंवा ऑनलाईन असताना सायबर विषयीचं प्रबोधन करण्यासाठी, जनजागृती करण्याबाबतचं माझ्यावर एक म्हणजे मोहीम सोपवण्यात आली, थोडक्यात म्हणता येईल. खूप सारे प्रोग्राम्स मी त्या काळामध्ये राबवले गेले. आता आपल्यालाही माहिती, ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी जाणार आहे लेक्चर देण्यासाठी, व्याख्यान देण्यासाठी, तर त्या ठिकाणी स्वागत हे सगळ्यात अगोदर होणार, मग कुठेतरी बुके देणार, शाल देणार किंवा श्रीफळ असणार. एका ठिकाणी एका शाळेमध्ये ह्याला थोडीशी एक वेगळे पण देण्यात आलं की माझ्या हातामध्ये कुठलंही श्रीफळ नव्हतं, शॉल नव्हती, बुके नव्हता. माझ्या हातामध्ये एक रॅप करण्यात आलेलं पुस्तक देण्यात आलं. मी ते रॅपिंग म्हणजे त्यांच्याकडनं पुस्तकाबद्दल मला काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. फक्त ते पुस्तक हातात घेतलं, मुलांना प्रबोधन झालं, त्यानंतर मी निघून आले. कामाच्या ओघामध्ये ते पुस्तक ओपन पण माझ्याकडनं झालं नाही. 2010-11ची गोष्ट असेल ती. माझ्याकडनं ते उघडलंही गेलं नाही. माझी 2015 मध्ये ज्यावेळेस माझी बदली, म्हणजे ज्यावेळेस पुणे आयुक्तालयातून महामार्ग सुरक्षा पथकला माझी बदली झाली, त्यावेळेस आयुक्तालय सोडताना जी रूम मला देण्यात आलेली होती, ती रूम मी खाली करत असताना ते रॅपर केलेलं पुस्तक माझ्या सगळ्या आवरावरीच्या ह्याच्यामध्ये हातात आलं. आणि मग ते आठवलं, अरे हे पुस्तक तर आपण अजूनपर्यंत ओपन देखील केलेलं नव्हतं. वाचनाची लहानपणी खूप आवड होती, पण पोलीस खात्याला बसणं कामाच्या ह्याच्यामध्ये ते शक्यच होत नव्हतं. ते पुस्तक उघडलं गेलं तर त्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ होतं त्यांनी मला स्वतःकडे अतिशय पहिल्या नजरेतलं प्रेम म्हणता येईल ना, तसं आकर्षून घेतलं. ते पुस्तक होतं टुवर्ड्स द हिरवर क्रेस्ट ऑफ हिमालया. हे प्रधानजी GK प्रधानजी यांनी लिहिलेलं, ज्याचा मराठी अनुवाद माझ्यासाठी देण्यात आला होता. ते रामचंद्र जोशी यांनी लिहिलेलं साद देती हिमशिखरे. तर साद देती हिमशिखरे, त्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ होतं त्याच्यावर असं म्हणजे निळं शार असं ते पुस्तकाचं कव्हर आणि त्याच्यावर बर्फाच्छादित टेकड्या. अच्छा. तर त्याच्यामुळं त्या बर्फाच्छादित टेकड्यांनी इतकं काही मला त्यांच्याकडे आकर्षून घेतलं. त्या पुस्तकाचं वाचन झालं. एकदा वाचूनही मी थांबले नाही. मला ते हिमालयाबद्दल, आध्यात्मिक पुस्तक आहे, हिमालयाबद्दल, त्या प्रवासाबद्दल इतकी काही गूढता निर्माण झाली मनामध्ये की वारंवार ते पुस्तक वाचण्यात आलं. आणि जेव्हा वाचत गेले तेव्हा त्या हिमालयाच्या तेवढीच मी प्रेमात पडत गेले. जणू त्या पुस्तकाचं पारायणच केलं तुम्ही. पारायणच झालं असं म्हणता येईल. तिथपर्यंत तो हिमालय माझ्यापर्यंत त्या पुस्तकाच्या रूपाने पोहोचला. अन्यथा मला वाटलं नव्हतं, कारण की मी एव्हरेस्ट, जसं आपण म्हणताय तसं एव्हरेस्ट शिखर सर करून आले, पण महाराष्ट्राचं जे एव्हरेस्ट म्हणता येईल, कळसुबाई म्हणतात, ते देखील मी माझी मेरा पीक म्हणून जे हिमालयातलं सर्वात उंचावरचं टोक म्हटलं जातं, त्याची 2018 मध्ये तयारी करत असताना पहिल्या वेळेस त्याची चढाई केली. त्या अगोदर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट देखील मी चढलेले नव्हते. लहानपणा शाळामध्ये असताना जे काही किल्ल्यांवर कुठं ट्रिप घेऊन जाणार, सहल जायची, तेवढीच चढाई. आयुष्यामध्ये कुठलाही मित्र नाही, मित्रमैत्रीण नाही किंवा नातेवाईकांमध्ये कुणी गिर्यारोहण या क्षेत्रामध्ये नाही. गिर्यारोहण हा एक क्षेत्र माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, सगळ्यांसाठीच नवीन होतं. कधीच गिर्यारोहण आयुष्यात नव्हतं, पण त्या पुस्तकाच्या रूपाने ते गिर्यारोहण आयुष्यात आलं.
सुरुवात झाली, त्या टेकड्यांबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि मग 2016 पासून वयाच्या 42व्या वर्षी कुठंतरी त्या प्रवासाला सुरुवात झाली. ऍक्च्युअली 40 नंतर महिलांच्या बाबतीत म्हटलं जातं गुडघे दुखतात, हे दुखतं, ते दुखतं, असं बरंचसं काही सांगितलं जातं. आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी असतात, पण मी ती उभारी 40 नंतर घेतली गेली असं म्हणता येईल. 42व्या वर्षी 2016 मध्ये युथ हॉस्टेल एक खूप चांगली फर्म आहे, NGO आहे, जे फिटनेस, भारतातल्या लोकांनी फिटनेस कमीत कमी मेंटेन करावं त्याच्यासाठी वेगवेगळे ट्रेक्स आणि खूप चीप रेटमध्ये, खूप कमी रेटमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी देऊन बल्क लोकांना घेऊन जाऊन ते ट्रेक्स करवत असतात. त्यांच्याबरोबर 2016 मध्ये माझा हिमाचल प्रदेश मधला सगळ्यात पहिला चंद्रखानी हा ट्रेक, म्हणजे मी डोंगर चढले असेल तर तो पहिला डोंगर माझा चंद्रखानी होता आणि तो युथ हॉस्टेल बरोबर झाला. त्यानिमित्ताने पहिल्यांदा मी हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचलं आणि त्या हिमाचल प्रदेशला देवभूमी का म्हटलं जातं याचं ज्वलंत म्हणजे असं मूर्तिमंत तो अनुभव मी त्या समुद्र, आपलं म्हणता येईल ना, ती खळखळणारी व्यास नदी म्हणा किंवा ती झाडांची देवदार किंवा पाईन वृक्षांची ती जी सगळी पूर्ण डोंगरावर असलेली ते सगळं बघून तर हरवून गेले. ते सगळं सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य पहिल्यांदा बघून जे वाचलं होतं ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं त्या ट्रेकच्या रूपाने. आणि खूप म्हणजे 12,500 मीटरच्या उंचीवरचा असलेला तो ट्रेक होता. सगळ्या ग्रुप बरोबर अतिशय आनंदाने झाला. कुठलीही शारीरिक म्हणजे काही त्यावेळेस वेगळी अशी तयारी केलेली नव्हती, फक्त वॉकिंगची प्रॅक्टिस कंपल्सरी. वॉकिंग हे माझं म्हणता येईल जवळजवळ एक 10-12 वर्षापासूनचं आयुष्याचं एक अविभाज्य घटक होता. म्हणजे चालणे, सकाळी उठून चालणे हे तेवढंच काम होतं. रनिंग असं काही होत नाही. ट्रेनिंग मध्ये फक्त 1 वर्ष पळाले, त्यानंतर रनिंग नव्हतं, पण वॉकिंग कंपल्सरी करत होते. तर त्याच्या बेसिसवर तो ट्रेक झाला. मग 2017 कारण की पोलीस खात्यात नोकरी करत असल्यामुळं इतरांसारखे किंवा जे इतर गिर्यारोहक ट्रेकर्स आहेत त्यांच्यासारखे 4 महिन्याला किंवा 2 महिन्याला मी विचार करू शकत नाही जाण्याचा, कारण की तेवढी सुट्टी ते सगळं ऍडजस्ट होणं पण गरजेचं असतं. मग त्याच्यामुळं पुढच्या 2017 मध्ये पुन्हा मग दुसरं एक शिखर उत्तराखंड मध्ये रूपकुंड म्हणून आहे, त्याची जवळजवळ 16,000 फुटापेक्षा जास्त उंची आहे. ते शिखर पार केलं. ते पण युथ हॉस्टेल बरोबरच झालं. तो पण प्रवास म्हणजे त्यावेळेस देखील माझ्या बरोबरचे जे होते हायकॅम्प पासून समिट पुशला जाताना बऱ्याचशा जवळजवळ माझ्या बरोबरचा त्यावेळेस 43 लोकांचा ग्रुप होता. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 जणांना त्याला AMS म्हणतात, ॲक्यूट माउंटन सिकनेस, की कुठंतरी डोकं दुखायला लागतं एका उंचीवर गेल्यानंतर. बॉडी तुमची प्रॉपरली ॲक्लिमटाईज न झाल्यामुळं, त्या वातावरणाशी जुळवून समरस न झाल्यामुळं मग कुणाला वोमिटिंगचा नोशिया येतो, कुणाचं डोकं दुखायला लागतं, कुणाला फिवर, कुणाला असे काहीतरी. तर जवळजवळ 12-13 जणांना त्रास झाल्यामुळे त्या हाय कॅम्पलाच त्यांना थांबून राहावं लागलं, ते वरती येऊ शकले नाही. पण मला शारीरिक कुठं नाही, म्हणजे मला म्हणता येईल की ते माउंटन प्रत्येक वेळेस माझं प्रत्येक माउंटनवर जसं त्या हिमालयानी किंवा त्या हिमशिखरांनी माझं स्वागतच केलं आणि मला भरभरून दिलं. मग त्याच्यामुळे ती एक ओढ अशी प्रत्येक वर्षाला. थोडक्यात तुम्ही जो सगळा सांगताय तो प्रवास म्हणजे एखाद्या खेळाडूला, क्रिकेटर तो झालाय, गल्लीतलं क्रिकेट त्यांनी गाजवलंय, गावातलं गाजवलंय, आणि मग आता त्याला जी काही त्याची आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याआधीची जी काही तयारी असती, रणजी ज्याला म्हणतो आपण, अगदी बरोबर, ही सगळी प्रक्रिया, ही छोटी छोटी शिखरं हिमालयाच्या रांगेतली चढतानी त्या माध्यमातून तुम्ही ती चढलात, पण फिजिकल फिटनेस पण मिळवला. म्हणजे एक पाऊल एव्हरेस्ट चढण्याच्या दिशेने टाकत होते. पण ह्या सगळ्याची समजा फिजिकल फिटनेसची तयारी समजली आम्हाला, ध्येय निश्चित झालं, कसं झालं ते समजलं, फिजिकल फिटनेस कसा मिळवला ते समजलं, आर्थिक नियोजन कसं? आर्थिक नियोजनासाठी ज्यावेळेस एव्हरेस्टचा विषय, कारण की ही लहान लहान शिखरं होती ना, त्याच्यासाठीचं मॅनेजमेंट मी माझ्या सॅलरीमधनं किंवा माझ्या पगारातनं ते शक्य होत होतं. पण माउंट एव्हरेस्टचं ज्यावेळेस 2022 मध्ये सगळ्यात प्रथमतः ठरवण्यात आलं होतं की माउंट एव्हरेस्ट 2022 मध्ये, आणि माउंट एव्हरेस्ट करण्यापाठीमागचं ध्येय पण अतिशय जगावेगळं होतं. माउंट एव्हरेस्ट ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आई माझी हयात होती, आई माझ्या बरोबर होती. तर त्याच्यामुळे फक्त वडिलांना जगावेगळी श्रद्धांजली, जे दिवंगत वडील आहे त्यांच्यासाठी एक जगावेगळं धाडस करून त्यांना त्या टोकावरनं एक आगळी वेगळी श्रद्धांजली द्यायची, एका ध्येयाने मला फक्त माउंट एव्हरेस्ट करायचं होतं. मी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला असेल किंवा महाराष्ट्रातली ज्येष्ठ महिला गिर्यारोहक ठरणार आहे असं काही वेगळे पण मला त्यावेळेस माहितही नव्हतं, मला अपेक्षित पण नव्हतं. फक्त वडिलांसाठी मला वेगळं काहीतरी करायचं होतं, ध्येय घेतलं होतं डोक्यामध्ये, त्या ध्येयाने मी प्रेरित झालेले होते. तयारी खूप झोकून केली मी, पण आर्थिक नियोजन, कारण की माउंट एव्हरेस्टचं शिखर कुठलंही 8,000 शिखर असू द्या, तुम्हाला 3 पिलर्स त्याच्यासाठी महत्वाचे असतात. एक तर आहे तुमचा शारीरिक
क्षमता आहे, दुसरी तुमची मानसिक क्षमता तिथं टेस्ट केली जाते, आणि तिसरा महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे आर्थिक. तर तो पिलर म्हणजे तुम्ही शारीरिक आणि मानसिक तुम्ही स्वतःला कम्प्लिटली तयार करू शकता, पण आर्थिक पिलर, एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे मी, आणि आज जरी स्वतःच्या पोलीस खात्यामध्ये स्वतःच्या ह्याच्यावर जरी उभे असले तरी पोलीस खात्यात असतानाही खूप काही मोठं पाठबळ त्याच्यामध्ये कुठेही नाहीये. हे मिळवलेलं श्रेय देखील स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते आर्थिक नियोजन करताना खूप ससे होलपट झाली एकंदर म्हणावी लागेल. कारण की मी ज्यावेळेस तयारीला सुरुवात केली होती 22 मध्ये, सगळ्यात पहिला अटेम्प्ट मी 22 मध्ये घेतला होता जो सक्सेसफुल झाला नाही, तर त्यावेळेस मला 35 लाखाचं टार्गेट देण्यात आलं होतं. 35 लाख रुपये लागणार आहे खर्च कमीत कमी, कारण की मला नवीन गिअर घ्यावे लागणार आहेत, कंपनीला जी रॉयल्टी म्हणून किंवा जी अमाऊंट द्यायची असते ती अमाऊंट, ह्या सगळ्यासाठी मला 35 ते 38 लाखाचा खर्च सांगण्यात आला होता. आणि तेवढी माझी जमाव म्हणजे पुंजी जी म्हणता येईल तेवढी माझ्या हातामध्ये तेवढी नव्हती. तर त्याच्यामुळे मला क्राऊड फंडिंगसाठी जावं लागलं. त्यावेळेस समाजातले माझेच पोलीस खात्यातले काही वरिष्ठ अधिकारी आहे, समाजातले दानशूर व्यक्ती आहे, ज्याला जमेल ज्याला जसं भावेल त्या प्रत्येकाकडनं मला त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात, काहींकडनं खूप चांगल्या प्रमाणात मला मदत झाली. एक 14-15 लाख रुपये त्यावेळेस माझ्याकडे सगळ्यांच्या मदतीतनं जमा झाले होते. बाकी पूर्ण राहिलेला खर्च मी माझ्या स्वतःच्या सॅलरीतनं त्यावेळेस केला होता. वेळ माझं आहे, स्वप्न माझं आहे, त्या टोकापर्यंत पोहोचण्याचं ध्येय माझं आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे मी फक्त पूर्ण समाजाकडनं अपेक्षा हे करणं पण हे नाही. उद्या समाज पण काय म्हणाल की स्वतः पण कुठल्या तरी तुम्ही पोस्टवर आहात, तर तुमचं स्वतःचं त्यात योगदान काय, फक्त शारीरिक आणि मानसिक योगदान मी सांगू शकत नव्हते. तर त्याच्यामुळे ते झालं. पण त्यावेळेस त्या प्रवासामध्ये मे बी त्या प्रवासाला निघण्याच्या कालावधीसाठीचा ट्रॉमा असा राहील की प्रवासाला मला मार्चमध्ये निघायचं होतं आणि जानेवारी महिन्यामध्ये 2022 मध्ये 20 तारखेला वयोवृद्ध जी माझी 82 वर्षाची आई होती, तिला वार्धक्यामुळे म्हणता येईल एक प्रकारे, खूप जास्त आजार कुठला काही नव्हता, पण ती माझ्या आयुष्यातनं गेली. तिचं म्हणजे ती वडिलांनंतरचं माझ्या आयुष्याचं जगण्याचं एकमेव ध्येय म्हणजे माझी आई होती. तिच्याकडे बघून मी माझं आयुष्य जगत होते. आणि आज तीच नसल्यामुळं तो धक्का माझ्यासाठी एवढा, म्हणजे जसा वडिलांच्या जाण्याने झाला होता तेवढाच मानसिक धक्का तो जाण्याच्या प्रवासाच्या अगोदर होता. पण ती गेल्यामुळं म्हणजे जसं मला सांगण्यात आलं की बाबा आता मला पाश कुठलेही उरलेले नाहीयेत, कारण की मी अविवाहित आहे. तो माझा सेल्फ डिसिजन आहे. मला माझं आयुष्य माझ्या म्हणजे माझ्या काय म्हणतात ना अटींवर जगायचं होतं. त्याच्यामुळे मी माझं आयुष्य अशा प्रकारे जगते. तर आता मला कुठलेही पाश नाहीये, वडील नाहीये, आई नाहीये. आता तर मी एकदम पूर्णपणे बेधुंद म्हणजे हे होऊन असं प्रकारे मनसोक्तपणे त्या निसर्गाचा आनंद किंवा ते करू शकते. मग त्यावेळेस ध्येय असं ठरवलं की मला आई वडिलांबरोबरच माझी जी आई मी जिला माझ्या आयुष्यातनं आता गमावले त्या दोघांनाही मला एक आगळी वेगळी श्रद्धांजली द्यायची असं ठरवून गेले होते. पण त्यावेळेस बॉडी मे बी प्रॉपरली ॲक्लिमेटाइज नव्हते किंवा तो ट्रॉमा होता किंवा ही लोकांकडनं पैसे जमा करण्याची ससे होलपट जी होते त्याच्यामध्ये मी फिजिकलवर म्हणावा तेवढा व्यवस्थित फोकस करू शकले नव्हते. फिजिकलवर फोकस असणं खूप चांगल्या प्रकारे फिजिक तुमचं तयार असणं माउंटनमध्ये जाताना अष्टहजारी शिखरासाठी खूप गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. तर ते झालं नसल्या कारणाने त्यावेळेस माझं ते सक्सेसफुल होऊ शकलं नाही, मी यशस्वी झाले नाही. कॅम्प 2 या ठिकाणी म्हणजे माझं बेस कॅम्प पर्यंत जाऊस्तोवर मला कुठलाही त्रास झाला नाही. त्यावेळेस पण मी लघुचे म्हणून एक सरावाची म्हणजे सराव म्हणून मी लघुचे म्हणून एक 6186 मीटरवर असलेलं जे पीक आहे ते पण त्यावेळेस केलं होतं. तिथेही मला कुठला त्रास झाला नव्हता, बेस कॅम्पलाही त्रास झाला नाही. पण ज्यावेळेस आम्ही रोटेशनला निघालो, कारण की रोटेशन झाल्यानंतर तुम्ही फायनल समिट पुशला एव्हरेस्टला जात असता, तुमचं फिजिकल तुमचं एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत चालतं, तिथून पुढचं तुमचं ऍक्च्युअली फिजिकल बरोबर तुमची मानसिक क्षमता, कारण की बर्फातला प्रवास आहे, तिचा कस लागतो मानसिक तिथं कस लागतो. कारण की त्या बर्फामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंग करता बेस कॅम्प पर्यंत त्यावेळेस तुमच्या ट्रेकिंगच्या शूजवर असता, पण बर्फातल्या प्रवासामध्ये तुमच्या दोन्ही पायात मिळून जो 2.5 ते 3 किलो वजनाची बुट आणि त्याच्या खाली ते जे त्याला क्रॅम्पन्स म्हणतात, स्पाइक्स म्हणतात, जी बर्फात रुततात. नाहीतर ती स्पाइक्स नसली तर तुम्ही असे वरती जायला जाल तर खाली घसरत या. तर तुम्हाला ती रुतवून ठेवणारी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रवास करताय तो पाय तुमचा तिथं ठेवल्यानंतर तो रुतलेला आहे बर्फात, तुम्हाला तो रुतलेला पाय काढून पुन्हा परत पुढे पाय ठेवायचा आहे. अशा प्रकारे ते असे पावलं एक एक पाऊल टाकत तुमचा तो प्रत्येक ह्याच्यामध्ये तो प्रवास सुरू होतो. कॅम्प 1 लाही त्रास झाला नव्हता 22 साली, पण कॅम्प 2 या ठिकाणी गेल्यानंतर मला स्वतःला शारीरिक त्रास जाणवला नाही, पण माझी ऑक्सिजनची लेवल खूप ड्रॉपडाऊन झाली होती. म्हणजे त्या लेवलला कमीत कमी अपेक्षित असं होतं की एक 75 ते 60 70 ते 75 ह्याच्यामध्ये तुमचे SpO2 लेवल जी म्हणतो आपण ऑक्सिमीटरवर दिसते,
ऑक्सिमीटर तर करोनापासून आपल्याला सगळ्यांना समजायला लागलं, त्याच्या अगोदर माहित नव्हतं. पण माउंटन मध्ये ते मोस्टली वापरलं जातं, कारण की ऑक्सिजनची लेवल, तुमची बॉडीची ऑक्सिजनची लेवल जर सपोर्ट करत नसेल तर तुम्हाला वरती पाठवलं जात नाही, तुम्हाला डिसेंड केलं जातं. हा माउंटनचा नियम आहे. तर त्याच्यामुळे ते ऑक्सिमीटर होतं. कॅम्प 2 या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर माझं ऑक्सिजनची लेवल चेक केली तर ती कुठंतरी 45 म्हणजे 40-45 मध्ये रिफ्लेक्ट होत होती. आणि मी म्हटलं, म्हणजे मला स्वतःला त्रास काही जाणवत नव्हता, फक्त माझा चेहरा पूर्ण स्वेल झालेला होता आणि तो पूर्ण सूज आलेली होती चेहऱ्यावर, हातावर पायावर मला काही जाणवत नव्हतं, चेहरा पूर्ण स्वेल झालेला होता. त्याच्यामुळे दाईंनी, ती माझं दाई म्हणतात त्यांना, जे शेर्पा असतात आपले माउंटन मध्ये आपल्याला सपोर्ट करणारे नेपाळी गाईड जे असतात त्यांना, तर त्यांनी माझं ऑक्सिजनची लेवल चेक केल्यावर त्यांना 45, ज्यावेळेस 40-45 मध्ये तो फ्लक्च्युएट होते, 42-45, ते थोडेसे चिंताग्रस्त झाले. मग त्यांनी कंपनीला वॉकी टॉकीवर, कारण की तिथं एकदा तुम्ही बेस कॅम्प सोडल्यानंतर बेस कॅम्प पर्यंत तुम्हाला कमीत कमी काय म्हणता येईल ना, एक प्रकारे नेटची सुविधा तिथं उपलब्ध होते, नेपाळ गव्हर्नमेंट कडनं दिलेली असते, प्रायव्हेट असते, चार्जेस खूप जास्त आहेत. पण वरती तुम्ही कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 आणि समिट पर्यंत तुम्हाला फक्त वॉकी टॉकी हे संपर्काचं साधन आहे, संपर्काचं साधन आहे. मग त्यांनी ते खाली बेस कॅम्पला कळवलं की माझी ऑक्सिजनची लेवल अशी कमी झालेली आहे. मग त्यावेळेस मला रेस्क्यू करण्याचं ठरलं, कारण की या अवस्थेत मला सांगण्यात आलं की, म्हणजे मला दीदीच म्हणत होते सगळे, ती दीदी जिद मत करो, तुम्ही जर जिद करून जर पुढे अजून 100 पावलं जरी चालण्याचा विचार केला तर तुमची फक्त डेड बॉडी खाली जाईल, कारण की ऑक्सिजन एवढा कमी झालेला आहे. मग त्यांनी सांगितलं की डिसेंड होणंच गरजेचं आहे. मग माझ्यासाठी हेलिकॉप्टर बोलून मला त्यावेळेस तिथून ते डिसेंड करून काठमांडू इथं आणलं. आणि म्हणजे त्यावेळेस माझं माउंटन होणंच नव्हतं असं म्हणता येईल, कारण की जिथं माझी नंतर परत चेक केली तर ती 36च्या आसपास भरली, अर्ध्या तासानंतर चेक केल्यानंतर, म्हणजे माझी हळूहळू लेवल डाऊन होत होती. तर त्यांनी मला हेलीनं खाली ज्यावेळेस पाठवलं, माझ्यासाठी अँब्युलन्स एअरपोर्टवर ऑलरेडी काठमांडू एअरपोर्टवर रेडी होती, तिने येऊन माझा ऑक्सिजन मला अँब्युलन्स मध्ये बसवलं, लावलं चेक केला गेला तर तो 98-99 भरत होता. म्हणजे त्या लेवलला माझी बॉडी प्रॉपरली ॲक्लिमटाइज झालेली नसल्यामुळं बॉडी मला तिथं माझी ऑक्सिजनची लेवल सपोर्ट करत नव्हती, मला खाली यावं लागलं. आणि त्या वर्षी माझा जर्नी म्हणजे म्हणता येईल माउंट एव्हरेस्टवर आई वडिलांना जगावेगळी श्रद्धांजली देण्याचा जो प्रवास होता तो मला त्या वर्षी तिथं थांबवावा लागला. बरोबर. मग प्रत्यक्ष जी एव्हरेस्ट मोहीम, एव्हरेस्ट वीर तुम्ही झालात, ती मोहीम आता 2024 साली यावर्षी एटके या कंपनी बरोबर त्या वर्षी मी प्रवास सुरू केला होता. त्या कंपनीचे जे ओनर आहेत लखपादाई म्हणून, ज्यांना आम्ही म्हणजे ते ओनर पण आहेत आणि वयाने खूप कमी असूनही दाई म्हणजे त्यांच्याकडे नेपाळमध्ये मोठा भाऊ म्हटला जातो. पण आम्ही शेवटी माउंटन मध्ये वयाने ते लहान असले तरी माउंटन मधले माझे गुरु असल्या कारणाने प्रत्येकाला जवळजवळ दाईच म्हटलं जातं. तर त्यांनी मला 1.5 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे फिजिकली, मेंटली, त्यांचं असं म्हणणं होतं की माउंटन मध्ये येताना तुमच्यामध्ये जी जगात पण गरजेची आहे ती पॉझिटिव्हिटी, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की माउंटन फक्त पॉझिटिव्हिटी ऍक्सेप्ट करतं, निगेटिव्हिटी तुमच्याकडे ती आहे ती त्या माउंटनला भावत नाही, कारण की तो फक्त सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या विचारांना तुम्ही सकारात्मक बनवत राहा, की प्रत्येक रात्री झोपताना एक स्वप्न पाहायचं की मी रात्रीतून, म्हणजे जसं स्वप्नातून तुम्ही रोज रात्री तुम्हाला ते माउंटन चढायचं आहे, ती सकारात्मक ऊर्जा स्वतःला द्यायची आहे. असं मेंटल फिजिकलच्या ह्याच्यामध्ये तयारीचं आहे, खूप चांगल्या प्रकारे 1.5 वर्षात त्यांनी माझी तयारी करून घेतली. 22ला जे फेल्युअर झालं, ज्या त्याच्यामध्ये जे करेक्शन होते, जो काही समजा एरर होता, लॅक्युना, तो सगळा बऱ्यापैकी त्याच्यावर स्टडी झाला, त्याच्यावर काम करून तुम्ही 100% फिजिकली, मेंटली फिट होऊन मग सुरुवात झाली. 24ला तिथं पोहोचले एटके कंपनीच्या याच्याबरोबर. यावेळेस पण खूप चांगल्या प्रकारे बेस कॅम्प पर्यंत कुठलाही त्रास नाही. बेस कॅम्पला जाण्या अगोदर यापूर्वी जसं 22 मध्ये लघुचे केलं होतं तसं यावेळेस आयलंड पीक केलं. ते थोडंसं टेक्निकली टफ आहे लघुचे पेक्षा, पण ते खूप इझिली ते सगळं झालं. यावेळेस फिजिकल पण खूप चांगली आणि मानसिकरित्या पण तेवढी मी पॉझिटिव्ह होते. ती तयारी लखपादाईंनी करून घेतलेली असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे तिथं पोहोचले. तो सपोर्ट झाला. बेस कॅम्पला गेल्यानंतर सगळ्यांबरोबर सगळं वातावरणाचं तिथं असं असतं की तुम्ही बेस कॅम्पला ज्यावेळेस खाली पाऊस चालू आहे, बेस कॅम्पच्या ठिकाणी स्नोफॉल चालू होतो आणि तो वारंवार असतो. वातावरण तुम्हाला कधीच असं सूर्याची किरण खूप अनावधानाने तुम्हाला तिथं भेटतात ती, आणि भेटली तर तो प्रखरता खूप असते तशी हे करून घ्यायला. स्नोफॉल आहे, वारा आहे, वादळी वारा आहे किंवा ढगाळी वातावरण आहे, हे कायमस्वरूपी असतं. या वर्षीच्या तयारी म्हणजे 2024 मध्ये ज्यावेळेस माउंटन मध्ये गेले, रोटेशन पण एकदम इझिली. रोटेशनला जाताना म्हणजे माझ्या भावाची प्रत्येक वेळेसची इच्छा होती, म्हणजे आतापर्यंत 22ला मी गेलेले नव्हते, पण 24ला जाताना
परत आता 25ला पण नंतर गेले होते आणि आत्ताचं 25मध्ये 2 माउंटन झाले. प्रत्येक वेळेस जाताना तो मला श्रद्धेने, आणि त्याची श्रद्धा आहे आणि माझी पण श्रद्धा आहे म्हणून साईनाथांची काकड आरती आमच्यासाठी मस्ट असते. अच्छा. साईनाथांची काकड आरती करून तो प्रवास सुरू होतो. ती उदी माझ्या बरोबर असते. आणि तिथे गेल्यानंतर माउंटनमध्ये ज्यावेळेस काठमांडूत पोहोचते तर शिवशंभोचे आशीर्वाद असतात, त्यांच्याकडनं घेते. 24 मध्ये गेले होते त्यावेळेस एका साधूकडनं मला अनाहूतपणे, मी त्यांना तिलक लावायला गेले होते, त्यांना थोडीशी देणगी दिली, तर त्यांनी मला 2 रुद्राक्ष दिले होते. तर ते माझ्या बरोबर होते. तर ते असं दोन्ही म्हणजे देवी देवतांना सगळ्यांना बरोबर घेऊन माझा हा सगळा प्रवास चालू होतो. कॅम्प 2 ला ज्यावेळेस मी 24 मध्ये पोहोचले, मला त्या सगळ्या जुन्या आठवणी की बाबा 22 मध्ये मी याच ठिकाणी आले होते, मला कुठलाही शारीरिक त्रास नसताना फक्त आणि फक्त मला काय म्हणतात ना, ऑक्सिजनची लेवल माझी ड्रॉप डाऊन झाल्यामुळं मला माउंटन्स हे करून मी शहारले. म्हणजे रात्री झोपताना मला या सगळ्या गोष्टीची आठवण झाल्यानंतर मला अक्षरशः मी अनाहूत भीती म्हणता येईल ना, ती मनामध्ये आली की उद्या सकाळी उठल्यानंतर काय. तर त्याच्यामुळं डाव्या हातामध्ये साईनाथांची उदी, उजव्या हातामध्ये अक्षरशः तो रुद्राक्ष असं घेऊन मी त्या माझ्या स्लिपिंग बॅग मध्ये रात्री दोन्ही देवतांना स्वतःला अधीन करून म्हणता येईल अशा प्रकारे निवांत झोपून गेले. त्या सागरमाथा म्हणजे माउंट एव्हरेस्टला ऍक्च्युली जग माउंट एव्हरेस्ट म्हणतं, पण नेपाळी लोक त्याला सागरमाथा म्हणतात. सागरमाथा म्हणजे गॉडेस ऑफ द स्काय. बर. म्हणजे ती ह्याची देवी आहे. तर त्याच्यामुळे ह्या विश्वाची म्हणजे तिथे हे करून घ्यायला ते माथा आहे, ते टोक आहे. तर त्याच्यामुळे ती स्कायची म्हणजे त्या देवीला तिची पण आराधना केली. आणि त्या तिघांच्या ह्याच्यातून आराधनेतून म्हणता येईल सकाळी उठले, कुठलंही स्वेलिंग नव्हतं चेहऱ्यावर. पहिला मोबाईलमध्ये स्वतःचा मिरर तिथं नसतो, मोबाईलमध्ये सेल्फी कॅमेरा मोडमध्ये स्वतःचा चेहरा बघितला. चेहरा ऑक्सिमीटर पण बरोबर नेलेलं होतं. ऑक्सिजनची लेवल अक्षरशः 86 होती. म्हणजे जी कुठं 42-44 होती ती म्हणजे बॉडी एवढी चांगल्या प्रकारे तयार झालेली होती. आणि मला हे लखपादाईंनी हेच सांगितलं होतं की कुठलाही वेगळा खर्च करू नका, यावेळेस तुमची बॉडी प्रॉपरली तयार, त्याला ॲक्लमटाईज म्हणतात, करून घेण्याची जबाबदारी पूर्णतः माझी आहे. तुम्ही फक्त या टायमिंगला मला या. आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी माझे ॲक्लमटायझेशन इतक्या चांगल्या प्रकारे करून घेतलं होतं की त्या 86 लेवलला. आणि मग रोटेशन कम्प्लीट करून खाली आले. पैशाचा अभाव होता कारण की 2024 मध्ये 22 मध्ये तरी मी क्राऊड फंडिंग थोड्याफार प्रमाणात 14-15 लाखाचं मी आपल्याला म्हणले लोकांकडनं मदत झाली होती. 24चा खर्च पण जवळजवळ 30 ते 32-35 लाखापर्यंतचा होता तो पण. आणि त्या खर्चामध्ये परत यावेळेस भावानी सांगितलं होतं, म्हणजे मागच्या वेळेस 22 मध्ये जाताना एक घटना घडून गेली होती, त्याच्यामुळे त्याला माझ्याबद्दल खूप काळजी वाटून लागली होती. आणि ज्यावेळेस मला 22 मध्ये हे झालं, पल्मनरी एडिमा म्हणतात त्याला, ऑक्सिजन लेवल ड्रॉप डाऊन होण्याची, माझ्या लंग्समध्ये पाणी झालं होतं. तर त्याला ते समजल्यानंतर तो अक्षरशः त्यांनी खूप विनवणी मला केली, विनंती झाली होती त्याच्याकडनं. वयाने लहान आहे तरी पण वडिलांच्या ठिकाणी सगळं घर तो बघतो, त्याच्यामुळे तोच मोठा म्हणते की बाबा तू परत फक्त खाली ये, अट्टहास करू नको, तू खूप जिद्दी आहेस, हट्टी आहेस, हट्ट करू नको, तुझी डेड बॉडी मला बघण्याची इच्छा नाही. तुला पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा माउंट एव्हरेस्ट तुला करायचंय, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णतः माझी आहे, मी घेईल, मी तुझ्यासाठी लोन काढून तुझ्या पाठीशी उभं राहील, फक्त तू खाली ये. आणि त्या शब्दाप्रमाणे त्यांनी यावर्षी अक्षरशः माझ्या पगारातले जे काही माझे 15-16 लाख रुपये जमा होते त्याचा पूर्णतः बाकीचा पैसा त्यांनी मला लोनच्या रूपामध्ये, त्यांनी लोन घेण्यासाठी त्याला मोठी बहीण जी माझी चुलत्यांची मुलगी आहे सुरेखा पुंड म्हणून, श्रीरामपूरमध्येच राहतात त्या, तिनेही तिचे दागिने गहाण ठेवून त्याला पैसे त्यावेळेस उपलब्ध करून दिले होते. म्हणजे मी यावर्षी फक्त पूर्णतः फिजिकलवर फोकस केलं. मला पैशाची यावेळेस कुणापर्यंतही पोहोचले नाही. मी मे बी म्हणजे मी कुणापर्यंत पोहोचले नाही, त्याच्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडनं मला ही यावेळेसही मदत होऊ शकली असते, पण मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. पण भविष्यातल्या याच्यासाठी जसं म्हणता येईल की त्यांच्याकडनं मला मदतीची अपेक्षा नक्कीच माझी असणार आहे. त्या माउंटन मध्ये पोहोचले, रोटेशन पूर्ण झालं. पैशाचा अभाव असल्यामुळे बाकीचे जण, कारण की बॉडी तुम्ही ज्यावेळेस एकदा माउंटन मध्ये वरपर्यंत जाता, जिथं ड्राय स्टेज आहे, ऑक्सिजन ड्राय म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण खूप विरळ आहे. कॅम्प 2 पर्यंत 50-45 याच्यामध्ये असतो, तर तिथं त्या ड्राय आईस मध्ये बॉडीचे तुमच्या ऑक्सिजनचं लेवल ऑलरेडी ड्रेन झालेली असते. तर ती बॉडी तुम्हाला फायनल समिट पुशच्या अगोदर पुन्हा परत व्यवस्थित हील करावी लागते की ती ऑक्सिजनची लेवल बॉडीमधली पुन्हा व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी सगळे लोक खाली जातात. की त्याला मग कुणी लुकलाला जाईल, कुणी नामचे बाजारला जाईल, कुणी काठमांडू पर्यंत जातं, आराम करतं. ऑक्सिजन जिथं ट्री लाईन म्हणतात की जिथं ऑक्सिजन आहे, जिथं झाडं आहे, तिथं जाऊन 100% ऑक्सिजन असल्या परिसरात तुमची बॉडी पूर्णतः तुम्ही तयार करा पुन्हा, आणि मग फायनल समिट पुश घ्या. कारण की कमी ऑक्सिजन असल्या परिस्थितीत तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल तर बॉडी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. बरोबर.
पण जाण्यासाठी खर्च खूप मोठा होता, पैसा नव्हता, म्हणून मग आहे तिथेच थांबून राहिले. फायनल समिट पुशला निघालो. त्याच्या अगोदर पण म्हणजे अनाहूतपणे घडलेली घटना आहे की 12 मेला आमचं समिट पुशला जाण्याचं ठरलं होतं 2024 मध्ये. पण कंपनीचे शेर्पा आहे त्यांनी ठरवलं देखील होतं की आपल्याला निघायचं आहे. पण माहिती अशी मिळाली की कॅम्प 4च्या वरती इतका वादळी वारा जोराचा 50-55च्या प्रति ताशी वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याच्यामुळं कॅम्प 4 या ठिकाणी जे दुसऱ्या कंपनीचे जे ऑलरेडी क्लायंट पोहोचलेले आहेत, जे गिर्यारोहक पोहोचलेत, ते सगळेजण खाली येत आहेत, कारण की त्याच्यातल्या जवळजवळ 12-15 जणांना फ्रॉस्ट बाईट झाला होता. फ्रॉस्ट बाईट म्हणजे हिमदंश, म्हणजे तुमचे बोटाची किंवा पायाची, बोटाची 10 जी हाताची 10 बोट आणि पायाची 10 बोट यांना फ्रॉस्ट बाईट झाल्यानंतर ती पूर्ण त्या ठिकाणची स्किन डेड. काही जणांची बोट जर तो 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचा फ्रॉस्टबाईट असेल तर कम्प्लिटली त्यांना कापावंच लागतं. अरे बापरे. ते शरीरावर राहत नाही, तो भाग तुमच्या शरीरावर राहू शकत नाही. आणि जर 1ल्या-2ऱ्या स्टेजचा असेल तर त्याला कितीतरी महिने जातात आणि त्याच्यानंतर तो रिकव्हर होतो. तर ती लोक सगळी फ्रॉस्ट बाईटमुळे, कारण की हा हिम जो असतो डेड झोन मध्ये जर हिमवादळ चालू झाली तर ती फ्रॉस्ट बाईटला कारणीभूत असतात. तुमच्या अंगावर किती चांगल्या प्रकारचं गिअर असू द्या, पण फ्रॉस्ट बाईट कुठंतरी होतो. त्याच्यामुळे ती सगळी खाली येत असल्यामुळे वातावरण 2-3 दिवस खराब आहे, आपण जाणार नाही. आणि मग आम्ही 17 तारखेला निघालो. वातावरण बघून कंपनीच्या शेर्पांनी, म्हणजे ओनर आहेत लखपादाई, त्यांनी ठरवलं. 17ला प्रवास सुरू झाला. कुंभो आईस फॉल, ज्याला डेडली ग्लेशियर म्हटलं जातं, तो नेहमी रात्रीचाच क्रॉस केला जातो. आता बाकी इतर वेळेसच्या प्रवासात तुम्ही दिवसा असता, हा ग्लेशियर रात्रीच्या वेळेस का क्रॉस होतो, कारण की ह्याला मूव्हिंग ग्लेशियर म्हटलं जातं. हा जो आहे तो उन्हाच, म्हणजे जशी सूर्याची किरण वर येतात ते वर आल्यानंतर त्याच्यामध्ये मुवमेंट होतात आणि त्याच्या झालेल्या मुवमेंटमध्ये ॲव्हलॅन्चे येतात. ॲव्हलॅन्चे म्हणजे हिमस्खलन म्हणतात, की बर्फाचा लोळच्या लोळ येऊन तुम्हाला क्षणामध्ये गाडून टाकतो. म्हणजे तुमच्या अंगावर तुम्ही आहात, तुमची 6 फूट 5 फूट जर हाईट आहे तर तुमच्या अंगावर 9-9 फुटाचा थर एका वेळेस येऊन जमा होऊन क्षणामध्ये तुम्हाला गाडले जाऊ शकतात. एवढा तो बर्फाचा लोळ असतो. ते हे जे ॲव्हलॅन्चे म्हणतात ते मोस्टली डे टाइम मध्ये असतात, ती मुवमेंट झाल्यामुळे. त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास हा, रात्री ते सगळं इंटॅक्ट असतं, फ्रोझन असतो तो बर्फ सूर्य नसल्यामुळे. त्याच्यामुळे तो कुंभू जो ग्लेशियर आहे तो सोपा रात्रीचा, म्हणजे तो शेर्पा जो आहे ना माझ्या बरोबरचा, म्हणजे प्रत्येक शेर्पा त्याला त्या टोकावर पोहोचण्याची भीती नसते. तो माउंट एव्हरेस्टचं टोक एकदम आनंदाने करतो, पण त्याला त्याच्या मनात देखील एक भीती असते. तो कुंभू ग्लेशियर का, की हा कुंभू ग्लेशियर ह्याच्यामधल्या ज्या हिमदऱ्या, ज्याला क्रिवाइसेस म्हणतात, ते एखादा क्रिवाइस मला खाऊन टाकेल की काय, कारण की ते 200-300 फूट खोल असतात. त्याच्यात गेला माणूस संपला. त्याला परत काढण्यासाठी कुणी जाण्याची मेहनत, म्हणजे तो व्यक्ती संपणार. परत जाताना ॲव्हलॅन्च येतो की काय, या भीतीपोटी तो त्या कुंभू क्रॉस करताना तोही भीतीच्या वातावरणाखाली असतो. तर तो डे टाइम होण्याच्या अगोदर, म्हणजे कॅम्प SPCC 1 to 5 असे वेगवेगळे लेवल्स आहेत त्याच्यामध्ये. तर ते SPCC 5 म्हणजे एंड, कुंभू ग्लेशियरचा एंड, आणि मग नंतरचा पुढचा प्रवास. तर तो डे म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी क्रॉस करण्याची प्रत्येकाची मानसिकता असते. तो इझिली क्रॉस झाला. कॅम्प 1ला पोहोचल्यानंतर जाताना म्हणजे रोटेशनला खूप छान वाटलं होतं मला. ज्यावेळेस मी माउंटनमध्ये गेले होते, रोटेशन खूप आसानीसे म्हणजे इझिली झालं माझं. पण फायनल समिट पुशला निघाले तर शेर्पा निघतानाची घाई, चला लवकर. तुम्हाला बॉडी हायड्रेट ठेवणं पण गरजेचं असतं, कारण की तुम्ही बर्फात प्रवास करताना असं म्हणतो की बाबा बर्फात कशाला पाण्याची गरज, पण तो बर्फ बरोबरचा जो आहे, बॉडी डिहायड्रेट होत राहिली तर तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही, तुमची बॉडी तुम्हाला तेवढा सपोर्ट करत नाही. तर बॉडी डिहायड्रेट झाल्यामुळे कॅम्प 1ला गेल्यानंतर मी पूर्ण एक्झॉस्ट झाले होते. मी म्हटलं मला इथं कमीत कमी 3 ते 4 तास थांबायचं, किंवा मी आज इथेच मुक्काम करणार नंतर कॅम्प 2ला. त्यावेळेस लखपादाईंनी मला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मी ऐकलं नाही. त्यांनी फायनल शब्द वापरला, दीदी एक तर तुम्हाला कॅम्प 2ला हळूहळू चालत जायचंय, नाहीतर तुम्ही सरळ खाली येताय, तुमचं एक्सपिडिशन संपलं. ते ऐकल्यानंतर म्हणजे आतून हलून निघाले की बाबा मागच्या वर्षीचे 30-35 लाख, आत्ताचे ही 30-32 लाख, आज 75 लाख घालूनही आई वडिलांसाठी पाहिलेलं एकमेव स्वप्न पूर्ण होत नाहीये, शरीर साथ देत नाहीये. कुठेतरी त्या परमेश्वराची पुन्हा आराधना झाली, पुन्हा परत झालं, आणि अक्षरशः एक पाऊल करत कसं होईना सगळ्यात शेवटपर्यंत उशिराने होईना मी त्या कॅम्प 2 या ठिकाणी पोहोचले. बाकी सगळे मेंबर्स अगोदर पोहोचलेले होते. मी 10 वर्षापासून आपले श्रीरामपूरचे डॉक्टर प्रशांत गंगवाल जे आहेत, त्यांचं होमिओपॅथी 10 वर्षापासून फक्त तेवढंच मेडिसिन माझ्या आयुष्यामध्ये मी फॉलो करते. त्यांच्याकडनं मला ओव्हर एक्झर्शन झाल्यानंतर, बॉडी ओव्हर एक्झर्शन झाल्यानंतर घेण्यासाठी टॅबलेट्स देण्यात आलेल्या होत्या. रात्रीच्या वेळेस झोपताना त्या टॅबलेट्स मी 3-4 डोस माझ्याकडनं घेतले गेले.
सगळ्यांना असं वाटलं होतं की एवढी एक्झॉस्ट झालेली ही कमीत कमी 2 दिवस इथं आराम करेल आणि त्याच्यानंतर समिट पोस्टला जाईल. पण त्या गोळ्यांचं एक मिरॅकल असतं, नेहमीच त्या मेडिसिनवर माझी असलेली श्रद्धा म्हणता येईल की माझ्यासाठी बॉडीला नेहमीच खूप सकारात्मक दृष्ट्या दुसऱ्या दिवशी मी तेवढ्याच एनर्जीने उठले आणि माझी पूर्णतः सगळ्यांबरोबर मी पुन्हा प्रवास सुरू केला. कॅम्प 3 ला पोहोचले, काही त्रास नाही. कॅम्प 4 पर्यंत, कॅम्प 3 वरून कॅम्प 4 ला मी ज्यावेळेस निघालो होतो तर त्या दिवशी ऑलरेडी पहिले मधले 5-6 दिवस हिमवृष्टी झाल्यामुळे, स्नोफॉल झाल्यामुळे कुठल्याच कंपनीचे मेंबर्स नव्हते. त्याच्यामुळे ती चांगली विंडो असल्यामुळे सगळ्याच कंपन्यांचे बरेचसे मेंबर होते आणि प्रत्येकाचे शेर्पा, काही जण एक शेर्पा तर कंपल्सरी तुम्हाला घ्यावाच लागतो तुमच्याबरोबर त्या प्रवासामध्ये. तो तुमचा गाईड आणि तुमचं वाटाडे असतो. बाकी काहींना परवडत असेल, शरीर हे क्षमता नसेल त्याच्यानुसार तर 2 पण घेतात, पण त्याचा तेवढा तो खर्चही वाढतो. तर माझा एक शेर्पा होता, बाकीचे सगळे शेर्पा असे मिळून. तर आम्ही जवळजवळ त्या कॅम्प 3 पासून ज्यावेळेस एका ठिकाणी उंचीवर आले तर कॅम्प 3 पासून कॅम्प 4च्या याच्यापर्यंत जवळजवळ 600-650 लोकांचा जो ट्रॅफिक जॅम म्हणता येईल, लाईनीमध्ये असे लोक त्या येलो बँड म्हणतात तिथपर्यंत लोक उभे राहिलेले किंवा त्याच्यावरून चढत असलेले दिसले. मग एवढे सगळे लोक चालत असल्यामुळे तुम्ही किती ठरवलं तर तुम्ही कुणालाही क्रॉस करू शकत नाही. बर्फातला प्रवास असा आहे की तुम्ही तिथं ओव्हर क्रॉसिंग करताना तुमची स्वतःची तेवढी स्ट्रॉंग फिजिकल असलं पाहिजे तर तुम्ही ते ओव्हर क्रॉसिंग पाहिजे. तुम्ही ओव्हर क्रॉसिंगच्या नादामध्ये एक पाऊलही चुकीचं पडलं तर तुम्ही पूर्णतः मृत्यूच्या जबड्यामध्ये जाऊ शकता. एवढं भयानकता त्या प्रवासामध्ये असते. त्याच्यामुळे एक पाऊल टाकतच तुम्हाला पुढचा तो प्रवास करावा लागतो. ऑक्सिजनची लेवल ऑलरेडी ड्रॉप झालेली असते. तुम्ही कॅम्प 2च्या पुढे तुमचा ऑक्सिजन मास्क आलेला असतो, ऑक्सिजनवर तुमचा प्रवास चालू असतो. तर त्यावेळेस ती ट्रॅफिक जॅम जास्त असल्यामुळं मे बी माझा ऑक्सिजन बऱ्यापैकी तो संपलेला होता. तर आम्हाला एव्हरेस्ट कॅम्प 4 ला पोहोचणं अपेक्षित होतं, पण त्याच्या अगोदरच माझी ऑक्सिजनची लेवल खूपशी डाऊन झाल्यामुळं, ऑक्सिजनची लेवल म्हणजे माझ्या बॉडीची नाही, सिलेंडर मधली, शेर्पाने डिसिजन घेऊन मला लोत्से कॅम्प 4 या ठिकाणी थांबवलं. लोत्से कॅम्प 4 या ठिकाणी थांबवल्यानंतर मग आमचा प्रवास पुढे सुरू झाला आणि त्या दिवशी रात्री मी तिथं मुक्काम केला. त्यांनी माझ्यासाठी दुसऱ्या सिलेंडरची अरेंजमेंट केली आणि मग दुसऱ्या दिवशी 1 पाऊण तासामध्ये आम्ही परत कॅम्प 4 ला पोहोचलो. 21 तारखेला मी सकाळच्या वेळेस कॅम्प 4 ला पोहोचले. थोडासा 3-4 तासाचा त्या ठिकाणी गेल्यानंतर आराम झाला. त्या ठिकाणी अक्षरशः तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल किंवा काहीही असू द्या, तुमचा नंबर 1चा कॉल म्हणा किंवा नंबर 2चा कॉल, काहीही कुठेही जायचं असेल, सगळीकडे बर्फ आहे. त्या ठिकाणी जाताना आम्हाला त्यावेळेस प्रूफ बॅग पण दिल्यात आलेल्या होत्या की तुम्ही माउंटन स्वच्छ ठेवा, त्याच्यासाठी कुठली ती खराबी होता कामा नये. कारण की नंतरच्या प्रवासात मध्ये कुठेही थांबायला तुम्हाला चान्स नाही. एकदा कॅम्प 4 वरून निघाल्यानंतर मध्ये थांबणं नाही, समिट आणि परत तुम्ही खालीच आहे. तर त्याच्यामुळे मग तुम्ही हे करून घ्यायला, तर फ्रेश व्हायला तुम्हाला ते सिलेंडर बरोबर घेऊन चालावं लागतं. म्हणजे मास्क ते सिलेंडर बरोबर कॅरी करा, मग तुमचं काय फ्रेश व्हायचं ते करा आणि त्याच्यानुसार. किती वजन असेल हे सगळ्याचं? सिलेंडरचं वजन एक 4 किलो वजनाचंच असतं तसं ते सिलेंडर, पण त्या उंचीवर ते 4 किलो जो 18 ते 20 किलो सारखं भासतं. कारण की ते वजन तेवढं ते असं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ना 10 ग्रॅमही 100 ग्रॅम सारखा असा तो वाटतो त्या उंचीवर. ते डेथ झोन आहे तो, अष्टहजारी शिखर म्हणजे 8000च्या वरचा तो टप्पा आहे. तर त्याच्यामध्ये रात्री संध्याकाळी 5च्या वेळेस मी चालायला सुरुवात केली माझ्या शेर्पा बरोबर. माझा वेग थोडासा कमी होता, म्हणजे मी स्लो चालत होते, स्टेडी होते, स्लो बट स्टेडी. हे माझ्या शेर्पाला चांगलं माहित होतं. त्याच्यामुळे इतर जण थोडेसे रात्रीचे निघतात, कुणी 7-8ला निघतं, कुणी स्पीड चांगला असेल तर 10लाही रात्रीचं निघतं समिटसाठी. पण माझ्या शेर्पानी ठरवलं होतं की आपण एक 4-5च्या वाजेच्या सुमारास निघायचं. मग 5 वाजता आम्ही 2 जण निघालो. रस्त्यावर कुणीच नव्हतं, आम्ही 2च चालत होतो मस्तपैकी. आता या ठिकाणी मला कसं होतं की माझे डोळे म्हणजे माझ्या आतापर्यंत ज्याच्यामध्ये मी नॉर्मल जो जुल्बो गॉगल असतो तो डोळ्यावर ठेवलेला होता. कारण की बर्फातली तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस, वरच्या उंचीवर तुम्हाला 4च आजार खूप महत्वाचे असतात, त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायचा असतो. एक तर आहे लंग्स मध्ये पाणी कमी होऊन, त्याला पल्मनरी एडिमा म्हणतात. तुमच्या ब्रेन मध्ये जर पाणी झालं तर त्याला सेरेब्रल एडिमा म्हणतात, मेंदूत जर पाणी झालं तर. तिसरा आहे तुम्हाला जर फ्रॉस्ट बाईट झाला तर तो हिमदंश आहे, तो पण डेडलीच आहे आणि डेडलीच आहे तेवढा. आणि चौथा आहे तो स्नो ब्लाइंडनेस, की जी सूर्याची किरण त्या उंचीवर अल्ट्रा व्हायोलेट रेज डायरेक्ट ती बर्फावर पडतात आणि बर्फातनं तुमच्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो ब्लाइंडनेस येतो त्याला स्नो ब्लाइंडनेस म्हणतात. तर तो पण तुमच्यासाठी तेवढाच घातक असू शकतो. मग त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कॅम्प 4च्या पुढे मोस्टली जो स्की गॉगल आहे तर तो स्की गॉगल वापरला जातो. आता ते स्की गॉगल घालून 22 मध्येच विकत घेतलेला होता, पण वापर झालेला नव्हता कारण की मी वरती गेलेलेच नव्हते. तो कॅम्प 4च्या पुढे वापरावा लागतो. कॅम्प 2 वाजता मी मागायला होते.
कॅम्प 4 मध्ये तो स्की गॉगल घातला. एक जवळजवळ 200 मीटरच्या आसपास आम्ही अंतर चालून गेलो असेल, चालत होतो असं छान सगळं निसर्गाचा आनंद घेत, बर्फाचा, आसपासचं ते टेकड्यांचं सौंदर्य, मावळतीचा सूर्य, हे सगळं अनुभवत मी चालत असताना त्या स्की गॉगलची वारंवार मी मुवमेंट करत होते, पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्या मुवमेंटच्या ह्याच्यामध्ये तो कुठंतरी ब्रेक झाला. बर. आणि तो ब्रेक झाला तर त्याच्यामध्ये ती कम्प्लिटली मॉइश्चर जे आहे ते सगळं म्हणजे हवेतलं जे आहे ते सगळं पूर्ण म्हणजे ती धुक्याचं एक म्हणतात तो लेअर म्हणजे जे मला स्पष्ट दिसायला पाहिजे ते दिसणंच बंद झालं चालताना. कारण की ते पूर्ण एक लेअर म्हणजे ती धुक्याची लेअर म्हणता येईल किंवा ते मॉइश्चर असं त्या पूर्ण गॉगलवर यायला लागलं. मी माझ्या शेर्पाला सांगितलं तर म्हणे दीदी जब तक सन है तब तक तो आप गॉगल को निकाल नहीं सकते, इसको कैसे भी करके मेरे पास मेरा हाथ में ले लो, स्लोली स्लोली चलते रहेंगे, बट जब तक सन है तब तक इसको आपको रखना है. सूर्य गेल्यानंतर अक्षरशः तो गॉगल मी काढून टाकून माझा तो प्रवास सुरू झाला. डोळे पूर्णपणे असे ते बर्फाच्या ह्याच्यामध्ये. आणि मे बी मला वाटतं मी ज्या दिवशी 22 मेला निघाले होते, फुल मून डे म्हणतात म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची रात्र असल्यामुळं तो पूर्ण असा छानसा चंद्र म्हणजे इतर वेळेस प्रवासात मी सूर्यामध्ये तळपणारा तो बर्फ बघितला होता, पण चंद्राच्या शीतलतेमध्ये पण त्या बर्फाचं एक वेगळं स्वरूप म्हणजे ते अनुभवायला मिळत होतं. अक्षरशः म्हणजे ह्या शब्दाच्या पलीकडचे सगळे ते अनुभव आहेत ते कुठेही म्हणजे येऊ शकत नाहीत असे अनुभवलेले आहेत प्रत्यक्षामध्ये. ते शीतलता, तो सौंदर्य, एक वेगळं सौंदर्य त्या अनुभवत तो प्रवास चालू होता. बाल्कनी झाली, साऊथ म्हणजे त्याला साऊथ समिट झालं, परत हिलरी स्टेप पर्यंत पोहोचलो. शेर्पा माझ्याकडे वारंवार मी ज्यावेळेस एकदा बाल्कनी क्रॉस केल्यानंतर मी थोडीशी पावलं चालून गेल्यानंतर शेर्पा माझ्याकडे माझ्या काळजीने बघायचा, परत मला विचारायचं, मी त्याला सांगणार की बाबा आय एम फाईन, मी व्यवस्थित आहे, मला काही त्रास होतोय का कुठं काय, तो वारंवार माझी, कारण की तो पण आता ऑक्सिजन विथ ऑक्सिजन होता. कॅम्प 4 पर्यंत त्यांना ऑक्सिजन सिलेंडर दिलं जात नाही, कॅम्प 4च्या पुढे त्यांच्यासाठी ऑक्सिजन असतं कंपनीकडनं, मग त्याच्यामुळे तो वारंवार माझी काळजी घेत होता. आम्ही असं निघालो, मला असं एक टोक मला असं वाटलं की मी हे समोर दिसतंय तेच माउंट एव्हरेस्ट आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर समोर मी दाईंना म्हणणार की बाबा दाई माउंट एव्हरेस्ट टॉप आ गया, तर त्याच्यात मला समोर अजून लोकांचे जे हेडलॅम्प असतात रात्रीच्या प्रवासात माझ्याही डोक्यावर होतं तसा इतरांचे ते पुढे चमकायला लागले, म्हणजे लक्षात आलं की अजून आपलं टोक आलेलं नाही. मग त्याच्यानंतर परत असं थोडंसं म्हणजे आतापर्यंत चढाव खूप तीव्र चढाव बऱ्याच ठिकाणी चढलो, पण त्या टोकावर गेल्यानंतर तिथून कुठं छोटशी टेकडी चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं असं जवळजवळ 7-8 छोट्या लहान मोठ्या टेकड्या चढ उतार चालूच राहिला तो कंटिन्युअस. आणि ते झाल्यानंतर एका टोकावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मला माउंटन फ्लॅग जे आपण म्हणजे ज्याला शुभतेचं प्रतीक मानलं जातं, माउंटन फ्लॅग्स म्हणतात ते, म्हणजे त्या शेर्पा समाजामध्ये त्याला एक वेगळी मान्यता आहे आणि त्याला शुभतेचं प्रतीक पण आपल्याकडे पण गाड्यांमध्ये आपण बघतो ते गाड्यांमध्ये बॅक साईडला ते वेगवेगळ्या रंगाचे जे असले लावलेले असतात ते त्या लोकांचे. तर ते माउंटन फ्लॅग पाहिल्यानंतर मग कुठंतरी वाटलं की माउंटन फ्लॅग हा माउंटन टॉपलाच लावलेला असतो, तो नक्कीच हेच टोक असावं. दाईंकडे मी बघितलं, दाईंनी अक्षरशः आनंदाने कांग्रेचुलेशन दीदी, आपके लिए आपका माँ बाप का सपना आज पूरा हो गया, आप एव्हरेस्ट के टॉप पे हो. वाह, क्या बात है. त्यांच्याकडनं हे शब्द ऐकल्यानंतर अक्षरशः त्या परमेश्वराची मनापासून आराधना केली. त्यांनी मला सगळ्यात अगोदर त्या बर्फाचं त्या टोकावर दर्शन म्हणजे मला नतमस्तक होऊन सागरमाथा देवी ज्याला माउंट एव्हरेस्ट टोक, दी गॉडेस ऑफ द स्काय, तिच्या समोर नतमस्तक व्हा असं सांगितलं. कारण की ती आहे, ती जोपर्यंत ठरवणार नाही, तुम्हाला 22 मध्ये तिने कवेत घ्यायला किंवा तुम्हाला आलिंगन देण्याचं तिने ठरवलं नव्हतं म्हणून तुम्ही 22 मध्ये पोहोचू शकला नाही, आज तुम्ही पोहोचलात कारण की तिला आज तुम्हाला स्वतःच्या कुशीत घ्यायचं होतं. तर तिच्या समोर नतमस्तक व्हा असं सांगितलं. तिच्या समोर नतमस्तक झाले, आकाशाकडे बघून त्या परमेश्वराचे आभार मानले. कुठंतरी या पूर्ण प्रवासात असं वाटत होतं की आई वडील दोघंही आयुष्यात नाहीयेत, शारीरिकरित्या नाहीयेत, पण सूक्ष्म रूपामध्ये प्रत्येक पावलावर मला त्यांची कुठंतरी मदत किंवा माझ्या बरोबर ते आहे असं वाटत होतं. त्या भावनेतनच दोघांचीही मनापासून त्या दोघांनाही तिथून त्या ठिकाणी एक श्रद्धांजली केली, त्यांना दोघांचंही स्मरण केलं. दोघांनाही त्या ह्याच्यावरनं असं की तुमच्या मुलीनं एक जगावेगळं काहीतरी एक स्वप्न तुमच्यासाठी पाहिलं आणि आज त्या टोकावरती पोहोचलेली आहे. तर ते झालं, मग असं सगळं झालं. फोटो सेशन सुरू करायचं तर थोडासा अंधार होता कारण की मी पहाटे 4:10 त्या टोकावर पोहोचले होते.
तर मी दाईंना म्हटलं, दाई चेहरा ऑलरेडी टॅन झालेला होता माझा, कारण की कसं असतं, तुम्ही 29,000 फुटावर आहात, सूर्य तेवढा जवळ आहे, तर डायरेक्ट ते सनराईज तुमचं स्किन बर्न करतात. परत तुम्ही चालत असताना सूर्याची किरण बर्फावर पडून ते पण बर्फाचं रिफ्लेक्शन म्हणजे आईस बर्न पण म्हणतात, तर तो चेहरा बऱ्यापैकी टॅन झाला होता. म्हटलं दाई म्हणजे असं जर फोटो काढले गेले आपण अंधारात तर कुणी ओळखणार देखील सुद्धा नाही मला, तर प्लीज थोडं थांबा, आपण थोडंसं उजाडू देऊ. तर ते म्हणे दीदी ज्यादा टाइम रुक नहीं सकते क्योंकि ये जगह ऐसा है, यहाँ पे ज्यादा टाइम रुकना मना मौत को बुलावा देने जैसा है, तो यहाँ पे ज्यादा रुकना नहीं है. और कुछ एक टाइम के बाद शायद बहुत ज्यादा विंड शुरू होने वाली है. या लोकांचा अभ्यास खूप वेगळा असतो. एक ढग म्हणजे ढगाचं एक अशी पाहून सुद्धा ते कधी वादळ सुरू होणार, कधी हिमवर्ष होणार हे अक्षरशः पूर्णतः सांगू शकतात, आणि तसंच घडतं. त्यांचा अभ्यास खूप वेगळा आहे, त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. मग म्हटलं दाई कम से कम थोडासा उजाला आने दो. त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी त्या टोकावर निसर्गाचं सौंदर्य अनुभवत असताना एक वेगळीच संकल्पना, आणि ते खाली आल्यानंतर विचार येतोय माझ्या की ज्यावेळेस त्या टोकावर मी उभी होते, जसं आपण स्वर्गाची कल्पना करताना काय म्हणतो की बाबा ढगाच्या पलीकडं चंद्र सूर्याच्याही पलीकडे आहे ते स्वर्ग, त्या टोकावर ज्यावेळेस उभी होती तर मावळतीचा असा एवढा मोठा गोळा म्हणता येईल असा तो चंद्राचा गोळा, तो एवढा जवळ चंद्र देखील भासला तो त्या 29,000 उंचीवर. तर तो गोळा असा डावीकडे असा मावळतीचा तो गोळा होता, तो खाली होता. मी ज्या टोकावर उभी होते त्याच्यापेक्षा तो खाली होता. उगवतीचा जो लालिमा पसरलेली होती सूर्याची, तर ती लालिमा देखील खाली होती. आणि ढग तर मुळातच अक्षरशः म्हणजे पहिल्यापासूनच प्रवास चालू होता त्यावेळेस ती ढगही खाली होती. म्हणजे ढग, चंद्र, सूर्य हे सगळे खाली, आणि त्यांच्याही पलीकडे मी जिवंतपणे स्वर्गात असल्याचा अनुभव त्या टोकावरनं केला. म्हणजे मला ती अनुभूती एक वेगळंच काहीतरी देऊन गेली की महाराष्ट्रामधून आतापर्यंत साधारणतः 85 महिला आणि पुरुषांनी एव्हरेस्ट सर केलंय. अगदी बरोबर. तर त्यापैकी कुणीही तिथं जाऊन भारताचं राष्ट्रगीत म्हटलं नाही. तुम्ही आता जो सगळा प्रवास सांगितला, जे वर्णन सांगितलं, त्याबरोबरची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट तुमची का तुम्ही भारताचं राष्ट्रगीत तिथं तुमचं जे काही ऑक्सिजन लेवल 33 असताना श्वास घेणं मुश्किल आहे, तिथं भारताचं राष्ट्रगीत तुम्ही गायल्या. काय राष्ट्रप्रेम आहे? राष्ट्रप्रेम म्हणता येईल असं म्हणजे सांगते पोलीस खात्यापेक्षाही जास्त मला, मी स्वतः आज एक पोलीस अधिकारी असताना देखील मला तो सीमेवरचा जो सैनिक आहे ना, सोल्जर आहे, त्याच्याबद्दल खूप नतमस्तक होते मी त्याच्यासमोर. त्याची जी श्रद्धा आहे किंवा त्याच्या देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम लहानपणापासून, मीही लहानपणी मे बी माझ्या काळामध्ये त्यावेळेस मिलिटरीमध्ये किंवा आर्म फोर्सेस जे कुठले आहे त्या फोर्सेसमध्ये लेडीजला प्रवेश फक्त इंजिनिअरिंगचे कुठले काहीतरी म्हणजे ऑफिशियल वर्कसाठी होतं. फील्डवर त्यावेळेस आमच्यासाठीच्या काळामध्ये त्यावेळेस परमिशन नव्हती किंवा तो प्रवेश नव्हता. नाहीतर मी पोलीस अधिकाऱ्यापेक्षा एखाद्या चांगल्या सेनेवरचं कुठलं तरी होणं मला खूप भावलं असतं. देशाबद्दलचं एक वेगळं प्रेम आहे लहानपणापासूनचं. जिथं कुठं ज्यावेळेस राष्ट्रगीत माझ्या कानावर पडेल, मी जिथं कुठं असेल, मी आपोआप सावधान पोझिशन मध्ये येते. मग ते कुणाकडं काय, कोण किती त्याला हे देतंय की त्याचं कितपत त्याचं काय म्हणतात ना, आदरातिथ्य किंवा त्याला त्याच्यासाठी हे होतंय नतमस्तक, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या मनातली भावना माझ्यासाठी महत्वाची. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला रस्त्यावरून चालताना पायाखाली आलेला राष्ट्रध्वज उचलत चालणं हे माझी अशी लहानपणापासूनच म्हणजे ते राष्ट्राचं प्रेम आहे. डीएनए मध्येच राष्ट्रभक्ती असं म्हणावं लागेल. असंही म्हणलं तरी हे होणार नाही तिथे हे करून घ्यायला. तर ठरवलं होतं की बाबा जर टोकावर जर मी पोहोचले, ध्वज तर सगळेच फडकवतात, महाराष्ट्र आपला देशाचा तिरंगा सगळेच जण त्या ठिकाणी हातामध्ये घेऊन फोटो काढतात. मी महाराष्ट्र पोलीस दलातला पहिली महिला सदस्य असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलालाही मी तिथं प्रतिनिधित्व करत होते, त्याच्यामुळे तोही काढला. पण ठरवलेलं असं होतं की मी विदाउट ऑक्सिजन मास्क त्या टोकावर, जिथं आपण म्हटलं त्याप्रमाणे 33% ऑक्सिजन आहे फक्त 1/3, त्या ठिकाणी तुम्ही तसं ट्रेनिंग घेतलेलं नाही स्वतःला की बाबा विदाउट ऑक्सिजन मास्क राहण्याचं, तर ते तुमच्या जीवाला घातक ठरू शकतं. तर अशा ठिकाणी आपल्याला माहिती 52 सेकंदाचं आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे, तर ते गाण्याचा एक मानस केलेला होता. त्यात मी भारतातली पहिली महिला ठरणार आहे किंवा प्रॉपर पोझिशन मध्ये गाणारी भारतातली पहिलीच गिर्यारोहक ठरणार आहे. यापूर्वी 2 जणांनी गायले पण त्यांच्या पोझिशन्स वेगळ्या आहेत. जी प्रॉपर पोझिशन असावी लागते, सावधान, पूर्ण आदराने आणि सन्मानाने गाण्याचं किंवा भारताचं 3 वेळा जयकारा भारत मातेचा, ते सगळं माझ्याकडनं झालेलं आहे. तर असं पहिलं काही होईल असं माहित नव्हतं, पण ठरवलेलं एवढं होतं की देशासाठी एवढं तर नक्की करायचं, फक्त राष्ट्रध्वज नाही. देशासाठी एव्हरेस्टवर सिक्युरिटी नॉर्म्स तोडले तुम्ही.
असं म्हणणं वावग सिक्युरिटी नाम नाही. मला असं म्हणायचं की जसं सागर माता आहे तशी ती भारत माताही माझ्या बरोबर आहे. तिची जर एखादी कन्या तिच्यासाठी काही करू इच्छिते तर झालं. शेर्पा तयार नव्हते, अक्षरशः सांगते शेर्पा तयार तेच म्हटलं ना मी. त्यांची तयारी नव्हती की दीदी मैं ऑक्सिजन मास्क आपको हटाने नहीं दूंगा. फक्त फोटो काढताना त्यांनी मास्क बाजूला घेतले होते. मी गाण्यासाठी तुम्हाला परमिशन तेवढं. मी म्हटलं दाई 52 सेकंड आहे बस, प्लीज इतना सुनो. अक्षरशः त्यांची पाय धरले. नहीं नहीं म्हणे, मुझे आपको सेफ्टी के साथ नीचे लेके जाना, इसलिए मैं नहीं अलाउ करूंगा. मग त्यांनी कसं तरी करून मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि बहुत जिद्दी हो आणि सच में पागल हो आप म्हणून त्यांनी रेकॉर्डिंगची तयारी दाखवली आणि अतिशय सन्मानाने, पूर्ण आदराने त्या देशाचं राष्ट्रगीत अतिशय अभिमानाने. मी हेही सांगू इच्छिते की माझ्या राष्ट्रगीताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही शब्द माझ्या तोंडातून उच्चारले गेले नाही, कारण की त्या ठिकाणी ऑक्सिजनच कमी आहे. तर तो श्वास आणि तो घेणं आणि पुन्हा ते उच्चारणं विदाऊट ऑक्सिजन मास्क ते शक्य नव्हतं. त्याच्यामुळे झालं नाही. पण म्हणजे मला जसं जमेल तसं अक्षरशः दम लागतोय. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ पाहिलेला आहे प्रत्येक जणांनी सांगितलंय अंगावर शहारे आणतो तो व्हिडिओ, नाही तर डोळ्यातनं, पुरुष असो नाही तर महिला असो, डोळ्यातनं पाणी आणतो. की ही जी धडपड आहे, जो वारा आहे, ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निसर्गावर म्हणजे एक प्रकारे जे म्हणतात ना तिथं ते चॅलेंजेस ते फेस करण्याची ती जिद्द आहे, त्याला सलाम असे सगळं म्हणतात. तिथपर्यंत ते राष्ट्रगीत गायले आणि तो व्हिडिओ झाला आणि ते परत सगळं आहे. येताना त्यांनी सेफली आणलं. पण तो राष्ट्रगीताचा व्हिडिओ किंवा देशासाठी हे करू शकले, कृतकृत्य झाले म्हणजे आज आयुष्य असं वाटतं मला तिथे एकंदर प्रकारे. या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही जसं सविस्तर सांगितलं म्हणजे ते अनुभवताना अंगावर काठी येत होत्या. परंतु ज्यावेळेस तुम्ही एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली तर पहिल्या पावलापासून मृत्यू तुमच्या बरोबर होता. अगदी बरोबर. तर तुम्ही ज्यावेळेस एव्हरेस्टवर पोहोचला तोपर्यंत तुमच्या तो बरोबर होता. एव्हरेस्ट वीर तुम्ही झालात. एव्हरेस्ट वीर झाल्यानंतर तुम्ही मृत्यू हे सत्य, ही भीती तुमची गेली की मृत्यूपेक्षा तुमचा आत्मविश्वास मोठा हा विचार तुम्हाला जास्त प्रेरित केलं, नेमकं काय? नाही, माझ्यासाठी मृत्यू हे सत्य हे सगळ्या समाजासाठी असेल, सगळ्यांसाठी असेल, पण मृत्यूपेक्षा आत्मविश्वास. इफ यू हॅव अ स्ट्रॉंग विल पॉवर, स्काय इज द लिमिट. वा. तर त्या स्कायनी म्हणजे तिथे हे करून घ्यायला म्हणजे माझी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती, दुर्दम्य इच्छाशक्ती आईकडनं मिळाली देणगी, त्याच्या रूपातच मी त्या टोकापर्यंत पोहोचू शकले वयाच्या 50व्या वर्षी. हे सगळं फक्त त्या दुर्दम्य इच्छाशक्तीचंच प्रतीक आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी आत्मविश्वास हा मृत्यूपेक्षाही मोठा आहे असंच मी म्हणेल. बरोबर. एव्हरेस्ट सर केल्यानंतर आणखीन 2 शिखरं तुम्ही केली जी जागतिक आहेत आणि ती सुद्धा डेथ झोन म्हणून घोषित झालेली आहेत. तिथं जाणं सुद्धा मृत्यूला आमंत्रण देणार आहे. त्या जर्नीविषयी एव्हरेस्ट कंप्लीट केल्यानंतर एव्हरेस्ट डावीकडं आहे, त्याच रस्त्यावर असलेलं उजवीकडचं जागतिक क्रमवारीतलं 4थ्या क्रमांकाचं माउंट लोत्से म्हणून शिखर आहे, ज्याची उंची 8516 मीटर आहे. ते पण डेथ झोन मध्येच आहे. तोही प्रवास बऱ्यापैकी 8000 प्रत्येक शिखर डेथ झोनच म्हटलं जातं. तेही मी 2025 साली यावर्षी ते मी सक्सेसफुली ते कंप्लीट केलेलं आहे. आणि त्याचं म्हणजे वेगळेपण असं राहिलं की या टोकावर मी देशाचं राष्ट्रगीत, तिरंगा, महाराष्ट्र पोलीसला प्रतिनिधित्व करताना आज शिर्डीचं, कारण की प्रत्येक वर्षी काकड आरती करते, सगळं काही आहे तसं प्रत्येक वेळेस जाताना माउंटन्समध्ये, तर त्या साई नामाचा गजर देखील हिमालयात सर्वप्रथमता करणारी मी भारतातली नाही जगातली पहिली साई भक्त ठरलेले आहे. साईनाथांचं जे आपण सगळं म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, हे जे आहे हा महामंत्र साईनाथाचा जो मूल मंत्र म्हणता येईल त्याचं मी गजर त्या ठिकाणी केलेलं आहे. साईंचं वस्त्र देखील मला जे आपले गाडीलकर सर आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डीचे साई संस्थांचे, त्यांच्याकडनं मला ते चित्र म्हणजे आपल्या शॉलच्या वस्त्राच्या रूपामध्ये देण्यात आलं होतं की तुमच्यावर ही जबाबदारी आहे साईनाथ, कारण की साईनाथ 7 समुद्राकडे पोहोचलेले आहेत पण अद्यापर्यंत हिमालयापर्यंत नव्हते. देवाला मी हिमालयापर्यंत पोहोचव एवढी मी मोठी नाहीये, पण आज कुठंतरी त्या रूपामध्ये जे नाव आहे ती भक्ती ते रूप ते चित्ररूपामध्ये किंवा त्या भक्तीच्या रूपामध्ये मी ते तिथं पोहोचू शकले. साईनाथांचेच आशीर्वाद मला होते म्हणून ते सगळं काही शक्य झालं.
त्या लोत्सेमध्ये तो पण प्रवास खूप काही शक्य झाला. लोत्सेच्या प्रवासात तर ऍक्च्युअली म्हटलं जातं डेथ झोन, जसं आपण वारंवार म्हणतोय, मृत्यूचा सापळा आहे. मृत्यू प्रत्येक क्षणाला पदोपद तिथे असतो. एव्हरेस्टमध्ये जाता येता दिसले सगळी ती गोष्ट वेगळी आहे. बऱ्याच जणांचं मृत्यूबाबतही माझ्याबरोबरचे पण आहे, त्यांच्याबद्दल पण ऐकणं झाले. बऱ्याच जणांचे मृत्यू झाले, होत राहतात. पण एव्हरेस्ट लोत्सेच्या प्रवासात तर कॅम्प 4च्या समिटला जात असताना त्या ह्याच्यापासून ते कॅम्प 2 पर्यंत एका डेड बॉडी बरोबर माझा प्रवास झाला. म्हणजे डेड बॉडी माझ्या समोर, भारतीयच कुणीतरी गिर्यारोहक होता, त्यांचा मृत्यू झाला होता. लोत्सेलाच आलेले होते ते देखील. तर त्यांची डेड बॉडी खाली खाली घेतली जात होते 5-6 शेर्पा लोक, आणि मग मी त्यांच्या पाठीमागं. अशा प्रकारे त्या डेड बॉडी बरोबर माझा प्रवास झाला. तर मृत्यूचा सापळाच आहे, असं आहे. मृत्यू प्रत्येक क्षणाला, एक चूकही तुमच्यासाठी ती जीवघेणी ठरू शकते. सेकंद भर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जरी हल्लं तरी एकाग्रता खूप मृत्यू तुम्हाला कवित घेणार. अटळ आहे मृत्यू तुमच्यासाठी, अटळ आहे. तुम्ही सुरक्षेचे जे नियम आहे त्यांचं योग्यतः पालन माउंटन्स मध्ये असताना केलं नाही, तुमची एकाग्रता जर कुठं भंग झाली तर मृत्यू तुमच्यासाठी अटळ आहे. तर अशा ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आई वडिलांचे आशीर्वाद सूक्ष्म रूपात म्हणता येईल, साईनाथांचं म्हणा, भोलेनाथांचं म्हणा, सर्व देवी देवतांचे आशीर्वाद, त्या सागरमाथा देवीचे आशीर्वाद म्हणता येईल, सर्वांच्या सदिच्छा, मोठ्यांचे आशीर्वाद प्रत्येक पावलावर माझं रक्षण करतात असं मला असं वाटतं. आणि मला जिवंत परत सगळ्या तुमच्यामध्ये घेऊन येतात. या वर्षीचं पूर्ण लोत्से मे मध्ये पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी कांचनजंगा करायचं असं ऑलरेडी डोक्यात फिक्स झालेलं होतं. पण माउंटन्सच्या बाबतीत असं म्हटलं जातं, जसं आपण हे म्हटलं जातं ना बघा, कुठल्याही देवीच्या दरबारामध्ये जोपर्यंत देव तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं पोहोचू शकत नाही. तसं आमच्या माउंटन्स मध्ये असं म्हटलं जातं, माउंटन्स आर कॉलिंग अँड आय मस्ट गो. तर तसं मला वेद कुठेतरी या ऑगस्ट मध्ये अचानकपणे माउंट मनासलू, कारण की त्याची मोहीम फक्त या सीझन मध्येच केली जाते, सप्टेंबर मध्ये असते. बाकी तुम्ही स्प्रिंग सीझन जो मार्च टू मे आहे त्या टायमिंग मध्ये तिथं पायी ठेवू शकणार आणि एवढा बर्फ असतो. ती याच गिर्यारोहणासाठी अनुकूल सप्टेंबर, फक्त सप्टेंबर ऑक्टोबर हा सीझन असतो. तर त्याच्यामध्ये जाण्यासाठी ऑगस्ट मध्ये कुठंतरी ते वेध लागले. पोलीस दलातील माझे म्हणजे यावेळेसचे मी आता सध्याला ठाणे शहर या ठिकाणी कार्यरत आहे. माझे CP जे आहेत आदरणीय श्री आशुतोष डुंबरे सर, त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे नेहमीच त्यांचं मला सहकार्य राहिले, की सुट्ट्यांच्या बाबतीत म्हणा, तयारीसाठी म्हणा. पोलीस दलातले माझे अधिकारी आहेत, बरोबरचे सहकारी आहे, सगळ्यांनी मला खूप भरभरून मदत केलेली आहे. त्या सगळ्यांची मदत आहे, त्यामुळेच मी त्या प्रत्येक शिखराच्या टोकावर त्या दलाचं प्रतिनिधित्व करू शकले असं मला वाटते. मागच्या वेळेसही सुट्टी देताना अक्षरशः आनंदाने सरांनी मला परवानगी दिली होती. आता यावेळेस मला ज्यावेळेस जायचं होतं माउंट मनासलूला, ही मोहीम करायची त्यावेळेस एक तर गणपतीचा सीझन, आणि गणपती आपल्यालाही माहिती राज्यामध्ये केवढा मोठा त्याचा जल्लोष, आणि मुंबई सारख्या ठिकाणी, मुंबई ठाणे या ठिकाणी तो खूप जल्लोष असतो. आणि माझ्याकडं ठाण्यामध्ये देवीचं पण खूप, आनंद दिघे साहेबांच्या ह्याच्यापासून देवीचं खूप मोठं तिथं, म्हणजे गणपतीपेक्षाही जास्त तेवढं देवीचं खूप मोठं तिथं प्रस्थ असतं, खूप मोठे. म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहे तिथं देवीचे अख्खं पूर्ण ठाणं त्या ठिकाणी देवीच्या ह्याच्यामध्ये येतं. तर त्या कालावधीमध्ये मी तिथं नसणार हे सरांना मी सांगितलं, सरांना असं जाणीव करून दिलं. मला फक्त सर म्हणे, तुमची जाण्याची इच्छा आहे ना, तुम्हाला परवानगी मी दिली. आणि इतकं भरभरून त्या व्यक्तीकडनं मला म्हणजे एवढे मोठे आहेत सर की त्यांची नेहमीच मला मदत राहिलेली आहे. आणि मग ठरवलं असं होतं की बाबा मी चाललेले आहे, कारण की माझा प्रवास इथून सुरू होणार होता तो 4 सप्टेंबरला, आणि मी परत रिटर्न असणार, 33 दिवसाचा प्रवास असणार होता. तर 4 सप्टेंबरला चालणार होते आणि 6 सप्टेंबरला गणपतीचं विसर्जन, अनंत चतुर्दशी असणार होते. म्हणजे चालले त्यावेळेस गणपती रायांचं निर्गमन आहे, आणि असणार आहे किंवा टोकावर असेल त्यावेळेस आदिशक्तीचं आगमन असणार आहे. तर त्याच्यामुळे यावेळेस जाणीवपूर्वक, आणि मुंबईमध्ये नोकरी करत असल्यामुळं मुंबईसाठी नवसाचा म्हणलं जाईल किंवा मानाचा म्हणला जातो लालबागचा राजा. मग लालबागच्या राजाचं चित्ररूपामध्ये लालबागचा राजा आणि आदिशक्तीचं आगमन असल्यामुळं देवीचं चित्र, असं दोन्ही पण बरोबर. बरीच काही चित्र होती यावेळेस देखील माझ्या बरोबर. आई वडिलांचं तर चित्र नेहमीच असतं. आई वडिलांबरोबर ज्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींचे मायबाप जे म्हणता येईल, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं देखील चित्र तिथं त्याच्यावर असतं. कारण की त्यांच्यामुळे आज माझे आयुष्य करिअर, आई वडिलांनी जन्म दिला पण यांच्यामुळे माझं आज समाजामध्ये ओळख आहे, त्याच्यामुळे तेही असतात.
तर हे सगळं असं बरोबर चित्ररूपामध्ये होतं. चित्ररूपातच फक्त तिथं झळकवलं असं नाही. मनासलूच्या टोकावर 24 सप्टेंबर रोजी या वर्षीचा हा जो दुसरा माउंटन आहे तो मी सक्सेसफुली कंप्लीट केला. म्हणजे 3 माउंटन्स माझे अष्टहजारी शिखर आतापर्यंत झालेली आहे. त्या टोकावरचं वेगळेपण असं राहिलं या वर्षीचं की तोही डेथ झोन मध्ये असलेल्या ठिकाणी राष्ट्रगीताचं गायन तर झालंच झालं. पुन्हा परत जो गणेश महामंत्र जो म्हणतो आपण, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देवे सर्व कार्येषु सर्वदा, गणपती रायाचं तिथं त्यांचंही महामंत्राचं आदिशक्तीचा जो आहे आपलं तिथपर्यंत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, त्याचं देखील मी झालं तिथं उच्चारण झालं. साईनाथांचं पण पुन्हा मंत्राचं मी त्या ठिकाणी उच्चारण केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी महाराष्ट्राची एक नवीन ओळख असलं किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गीताची मान्यता म्हणून ज्या गीताला देण्यात आलेलं आहे तर ती 2 कडवे जे आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, तर म्हणजे अद्यापर्यंत सह्याद्रीमध्ये 100% हा नाद सगळीकडे दुमदुमला असणार आहे महाराष्ट्र गीताचा. पण अद्यापर्यंत हिमशिखरांवर किंवा हिमालयामध्ये तो नाद कधीच पोहोचलेला नव्हता. तर मला अभिमान वाटतो सांगताना की मी महाराष्ट्रातली पहिली गिर्यारोहक आहे की जिने ते हिमालयामध्ये ते म्हणजे महाराष्ट्र गीत विदाऊट ऑक्सिजन मास्क अक्षरशः एका दमामध्ये एकदम अभिमानाने ते पूर्ण केलं. आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचा फोटो असू द्या, संभाजी महाराजांचा फोटो असू द्या, ते देखील मी चित्ररूपामध्ये तिथं नेऊन अजरामर केलेले आहेत. आता ह्या ज्या सगळ्या आठवणी तुम्ही सांगितल्या किंवा हे जे वेगळेपण सांगितलं, म्हणजे एव्हरेस्ट वीर किंवा हे जे गिर्यारोहणातली वेगळी अचिव्हमेंट आहे, ही करताना तुम्ही स्वतःमधली एक आदर्श मुलगी जपली, आईवडिलांप्रतीचं समर्पण जपलं, देशभक्ती जपली, महापुरुषांविषयीची आस्था जपली, हा सगळा सद्गुणांचा जागर आहे. ही सगळी सद्गुणांची साधना, ही सगळी पेरणी नेमकं तुमच्यात कशी झाली? हे सगळे आईवडिलांचे संस्कार आहेत. म्हणजे त्या संस्कारांवरच माझं आयुष्य मी जगलेली आहे आणि तीच संस्कार मला आयुष्यभर पुरणार आहेत. संस्कारांच्या बाबतीत एक थोडंसं विषयांतर होतंय म्हणून तरी पण मला सांगणं गरजेचं वाटतं. माउंटन्सची तयारी करताना सगळी लोक म्हणतात की बाबा म्हणजे प्रोटीन्सची गरज खूप जास्त आहे तुम्हाला शरीरामध्ये, तिथे राहिली पाहिजे, तुमची ताकद तुम्हाला वाढवायची, शरीर चांगलं करायचं, जास्त हेवी वर्कआउटला तुम्हाला म्हणजे मांसाहार मस्ट आहे सांगितला जातो. पण अभिमानाने सांगू इच्छिते की आतापर्यंत केलेल्या सगळ्या माउंटन्स मध्ये कुठलाही मांसाहार नव्हता. शुद्ध शाकाहारी आहारावर मी ही सगळी माउंटन्स केलेली आहेत. माझं म्हणजे शाकाहारामध्ये अंड देखील लोक शाकाहारी म्हणतात, मी ते देखील हात लावत नाही. तर शुद्ध शाकाहारावर माझी सगळी माउंटन्स झाली. कुठेही मांसाहाराचा माझ्याकडनं वापर झालेला नाही, माउंटन्स मध्ये मी केलेला नाहीये. आणि माउंटन्समध्ये असं म्हटलं जातं सेलिब्रेशन जसं आहे की बाबा एक तुम्ही तो मिळवलेला जो आहे ते जगा वेगळं आहे, जी अचिव्हमेंट आहे ती जगा वेगळी आहे, मग त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. ज्यावेळेस मी एव्हरेस्ट झालं, आता लोत्से झालं, मनासलू पण झालं, ज्यावेळेस बेस कॅम्पला येतो तर नेपाळी लोकांचं त्यांचं कल्चर आहे, त्यांच्यामध्ये पूजेसाठी सुद्धा ज्यावेळेस त्या सागरमाता देवीची माउंटन्स म्हणजे तुमचं जर्नी सुरू करण्याच्या अगोदर एकदा पूजा घातली जाते, तर त्या पूजेला देखील बियर ठेवली जाते, वोडका असते, रम असतं, विस्की असतं, सगळ्या प्रकारचे मद्यार्थ त्यांच्या आयुष्य. कारण की ते इतकं हेवी वर्क करतात, तो बर्फ पूर्ण फोडून तुम्हाला राहण्यासाठी ती जागा बनवतात. दगड फोडणं एक वेळ सोपं आहे पण बर्फ फोडणं एवढं सोपं नाहीये. ते बर्फाला फोडून तुमच्यासाठी तो प्लेन करून तिथं तुमची राहण्याची जागा. एवढं हार्डवर्क केल्यानंतर तिथं कुठलंही मशिनरी जात नाही, माणसांना हाताने सगळं काम करावी लागतात तिथे. आणि मग अशा ठिकाणी ते हार्डवर्क झाल्यानंतर कुठंतरी त्यांचा श्रमपरिहार करण्यासाठी मे बी त्यांचं ते कल्चर असल्यामुळे ते घेतात. 24 मध्ये माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतरच सांगू इच्छिते म्हणजे माझी म्हणजे खूप अनुभव आणि खूप मला अभिमानाने सांगावीशी वाटते ही बाब. मी ज्यावेळेस समिट करून खाली आले, लखपतरायांनी माझं अभिनंदन केलं, खूप अभिमान वाटला मला, सॅल्यूट पण की त्यांनी ठोकला की महाराष्ट्र पोलीस दलाची मी पहिली महिला ठरते. सगळं सेलिब्रेशनचं चालू झालं, सगळ्यांसाठी दिलं, सगळ्यांना मद्यार्क देण्यात आले. मला म्हणे दीदी अभी इस टाइम पे तो बनता है, आपने पूजा के टाइम पे तो आपने हाथ नहीं लगाया था, पूजा का प्रसाद भी आपको भोला, पर आपने कहा था कि मैं नहीं, मेरे माँ बाप के ये संस्कार नहीं है, पर अभी तो सेलिब्रेशन का टाइम है, ये जिंदगी में ये दोबारा मोमेंट आपकी जिंदगी में नहीं आने वाला, तो इसको आपको सेलिब्रेट करना चाहिए. तो मैंने कहा दाई सेलिब्रेट करने के लिए अगर मैं आप जो बोल रहे अगर ये ड्रिंक्स में अल्कोहल ले लूंगी तो मुझे मेरे माँ बाप से जो संस्कार मिले हैं ना उनके साथ नाइंसाफी होगी, और उसके साथ नाइंसाफी
करना मुझे मंजूर नहीं है, क्योंकि उनके नाम के लिए मैं यहाँ पे आई हूँ, त्यांच्यासाठी मी इथे आले आणि त्यांच्या संस्कारांना जर मी कुठेतरी जर तडजोड स्वीकारत असेल त्याच्यासाठी, तर त्या संस्कारांचं काहीच. तुम्ही जे म्हणताय राष्ट्रभक्ती म्हणता येईल, आई वडिलांबद्दलचं प्रेम म्हणता येईल, ईश्वराबद्दलची श्रद्धा म्हणता येईल, हे सगळे संस्कार हे माझ्या आईकडनं किंवा माझ्या वडिलांपर्यंत, कारण की वडील ज्यावेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस शनी देवताच्या दर्शनासाठीच चाललेले होते, त्यावेळेस ऍक्सिडेंट झालेला. थोडक्यात जी सद्गुणांची पेरणी ज्यांनी केली त्या पेरणीचं स्मरण ठेवून ते परत तुम्ही रिटर्न्स दिलं. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तुम्ही वर्तन केलं, ज्या पद्धतीने शाकाहार असन किंवा अल्कोहोलचं अवॉइड करणं असन, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी प्रामाणिक राहणं ते खूप थोड्या लोकांना जमतं आपल्या संस्काराशी, आपल्या विचाराशी, आणि ते कधी कधी आनंदाच्या किंवा विजयाच्या उन्मादात ते पाऊल घसरतं माणसाचं. ती वेळ तुम्ही येऊ दिली नाही. महाराष्ट्र पोलीसचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, इतकी मोठी अचिव्हमेंट की तुम्ही केली, परंतु दुसऱ्या बाजूला वास्तव असं आहे की महाराष्ट्र पोलीस विषयी सामान्य जनतेच्या मनात फारशी चांगली प्रतिमा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखी एक कर्तबगार अधिकारी, कर्तबगार महिला एक वेगळी अचिव्हमेंट करते. तुमच्या यशामुळं निश्चितच महाराष्ट्र पोलीसची जी काही सामान्य माणसातली जी काही प्रतिमा आहे ती उंचावली. सगळ्यांना खूप आनंद वाटतो ज्या वेळेस म्हणजे डीजी मॅडमकडनं देखील, म्हणजे ज्यावेळेस मी एव्हरेस्ट करून पूर्ण आले, माझे वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांकडनं खूप कौतुकाचा वर्षाव झाला. समाजातनं देखील म्हणजे सगळ्यांकडनं की एक पोलीस अधिकारी आहे म्हणून तर यापूर्वी लोकांमध्ये माझ्याबद्दल एक आदर होताच होता, पण आज फक्त पोलीस अधिकारी नसून एव्हरेस्ट वीरांगना आहे, जगातलं सर्वोच्च शिखर पार केलेली आहे आणि तिचा आमच्याशी परिचय आहे. म्हणजे वर्दी बरोबर आणि वर्दीनं तर मला एक सन्मान दिलेलाच होता, पण माउंट एव्हरेस्टनी त्या सन्मानाला देखील एक अजून चांगलंसं एक असं कौतुकाचं किंवा एक म्हणतात ना एक ब्राईट असं एक असं झळाळीचं वलय असं प्राप्त करून दिलं असं म्हणता येईल. आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे मे बी म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाण्याच्या दोन बाजू असतात, तर तसं त्या काही ठिकाणी काही चांगली आहेत, खूप काही चांगली लोक आहेत की ज्यांची नावं आणि ज्यांच्यामुळं पोलीस खातं तग धरून आहे किंवा त्यांच्या कर्तृत्वामुळं, त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं, त्यांच्या म्हणजे कामगिरीमुळं गुन्हेगारी याच्यावर वचक आहे तिथं हे करून घ्यायला, समाजाची सेवा घडत आहेत. कारण की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, या एकाच ब्रीद वाक्याचा वापर करून सर्वजण सगळं काम करत असतात. मलाही ती शिकवण देण्यात आलेली आहे. काही वेळेस काहींकडनं कुठं काही चुका होतही असतील, पण तरी पण म्हणजे फक्त एक चुकला म्हणून सर्व पूर्ण पोलीस दलाला हे करता येणार नाही. पोलीस दलामध्ये अशीही लोक आहेत की जी आपली छंद जपतायत, जी आपली आवड जपतायत आणि त्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्र पोलीसच नव्हे तर देशाचं नाव मोठं करतायत. तर त्यातलाच मी एक भाग आहे. मी ज्या वेळेस ज्या टोकावर महाराष्ट्र पोलीसचा ध्वज घेऊन उभी राहते तर त्यावेळेस मी एकटी नसते. माझं म्हणजे माझे कमिशनरांचं ब्लेसिंग माझ्याबरोबर, माझ्यामध्ये जे कुणी आशावाद बघतायत, ज्या कुणा पोलीस अधिकाऱ्यांकडनं मला नेहमीच आर्थिक किंवा मानसिक असं पाठबळ मिळालेलं आहे, ते सर्वजण माझं महाराष्ट्र पोलीस बलाचं पूर्ण दल माझ्याबरोबर त्या ठिकाणी असतं असं मी मानते. माझ्या एकटीचं नाही. हा सगळं जो काही यश असतं हे सगळं यश हे माझ्या एकटीचं नाहीये, सर्वांचं आहे. हे सगळ्यांना समर्पित करते. हा, माझं माउंट एव्हरेस्ट 100% मी माझ्या आई वडिलांना समर्पित केलेलं आहे, कारण की त्यांच्यासाठी मी त्या टोकावर होते. मी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली असावी म्हणून नव्हते, त्यांच्यासाठी होते, त्याच्यामुळे ते यश आहे. पण त्यानंतरचं हे जे आहे हे नंतर अष्टहजारी शिखरांचं जे यश सुरू झालेलं आहे ते मी सर्व पूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला, सर्व नागरिकांना, सर्व वारकऱ्यांना, अक्षरशः वारकरी संप्रदायाचा सुद्धा जयघोष माझ्याकडनं त्या भूमीत झालेला आहे. जे सगळंच काही करते, सगळं काही आहे म्हणजे ते संस्कार आहेत आणि ते सगळे मी पेरण्याचा प्रयत्न करते. मे बी मला त्याच्यासाठीच मला असं वाटतं की परमेश्वराने माझी कुठंतरी त्या हिमालयाच्या प्रत्येक हिमशिखरांवर, प्रत्येक अष्टहजारी शिखरांवर ते संस्कार पेरण्यासाठीच मला कुठंतरी तो हिमालय बोलवत असतो आणि परमेश्वर मला त्या हिमालयापर्यंत किंवा त्या टोकापर्यंत ती शक्ती, मला ते संस्कार पेरण्याची शक्ती त्याच्यासाठी देत असतो. तो परमेश्वरच मला देत असतो असं मला वाटतं. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात ते पुस्तक टर्निंग पॉईंट ठरलं का, जे तुम्हाला भेट मिळालं होतं एका कार्यक्रमात. गिर्यारोहणात प्रचंड मोठं करिअर आहे, गिर्यारोहणामध्ये तरुणाई खूप चांगलं काम करू शकते. तुम्ही ऍक्सिडेंटली ह्या सगळ्या क्षेत्रात आलात आणि ह्या सगळ्या अचिव्हमेंट करू शकलात. पण गिर्यारोहण म्हणून ज्या मुलांना, ज्या तरुणाईला करिअर करायचं, गिर्यारोहणातलं करिअर काय? गिर्यारोहणामधलं करिअर्स म्हणजे त्याचे ट्रेनिंग कोर्सेस आहे, त्याच्यामध्ये झाल्यानंतर खूप वेगवेगळे हे आहेत. रॉक क्लाइम्बिंग आहे, तुमचं ट्रेकिंग आहे किंवा तुमचं टुरिझम आहे, त्याच्या माध्यमातून तिथे करून घ्यायला.
थोडंसं बेसिक नॉलेज किंवा ज्याला कुणाला एक काय म्हणतात ना तिथपर्यंत साहसी आयुष्य जगण्याची ज्याची कुणाची आवड आहे, ज्या कुठल्या युथ जो कोणी यंग आहे, मे बी महिला असू शकते किंवा पुरुष असू शकते, ज्याला कुणाला आहे, तर त्याच्यासाठी हे खूप विस्तीर्ण असं क्षेत्र आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहता राहता म्हणजे निसर्ग, कारण की तुम्हाला समाजापासून अलिप्त होता तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही माउंटन्समध्ये असता त्यावेळेस तुम्हाला कनेक्टिव्हिटी नसते, त्यावेळेस तुम्ही कुठेही नसता. तुम्ही पूर्णतः ती खळखळणारी नदी, तो पक्ष्यांचा किलबिलाट म्हणा किंवा ते निसर्ग म्हणा, ती हिमशिखर, ती टेकड्या, त्यांच्यामध्ये तिथं पूर्णतः तुम्ही सगळं पूर्णतः समर्पित झालेले असतात. तर निसर्गाचं ज्याला कुणाला निसर्गामध्ये जाऊन निसर्गाकडनं खूप काही शिकण्याची इच्छा आहे ना, त्यांनी 100% गिर्यारोहण एक क्षेत्र निवडावं असं मला वाटतं. कारण की माउंटन्स तुम्हाला इतकं काही शिकवतो, इतकं काही, सगळ्या बेस्ट क्वालिटीज तुम्हाला कुठून शिकण्याचं ठिकाण असेल तर माझ्या दृष्टीनं माउंटन्स आहे. कारण की माउंट एव्हरेस्टच्या तयारीनंतर आणि आज माउंट एव्हरेस्टची तयारी करण्यापूर्वीची द्वारका आणि आताची द्वारका याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे आणि तो प्रत्येकाला जाणवतो. त्या माउंटन्सनी इतकं भरभरून मला काही दिलंय ना, त्याच्यामुळे मी नेहमी असं माझी इच्छा असते आयुष्यातनं की वर्षातनं कमीत कमी 1-2 महिने तरी त्या माउंटन्स मध्ये राहावे, की जेणेकरून परत आल्यानंतर 10 महिने मला ती ताकद कुठंतरी काम करायला या पृथ्वी तलावर कुठंतरी कामात येते असं मी मानते. मुलाखतीच्या काही उत्तरांमध्ये काही नावं आली तरी पण स्पेसिफिक हा प्रश्न त्या माणसांप्रती तुमच्या सद्भावना आहेत आणि त्या राहाव्यात यासाठी की ह्या सगळ्या वाटचालीत कुणी कुणी मदत केली आई वडिलांबरोबर? आई वडील सूक्ष्म रूपात होते, देवी देवता माझ्याबरोबर होते, तो सागरमाथा माझ्याबरोबर होती, ती देवी माझ्याबरोबर होती. माझ्या पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी संजय पांडे सर आहेत, आशुतोष डुमरे सर आहेत. मी MPA मध्ये असताना माझे जे अधिकारी, माझे जे राजेश कुमार सर होते, माझे डायरेक्टर होते संचालक, त्यांची मदत झाली. आत्ताचे जे आपले नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक जे आहेत ते दत्तात्रय कराळे सर आहेत, त्यांची देखील मला भरून नेहमी मला मदत झाली. नेहमी प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात. रिटायर झालेले CP आहेत आमचे हरीश बैजल सर, सोलापूरचे CP होते, त्यांनी देखील मला भरभरून मदत केली. पोलीस खात्यातील इतर अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, सर्वांचं माझ्यासाठी सदिच्छा असतात. नागपूरचे आत्ताचे CP आहेत सिंगल सर, रवींद्र कुमार सिंगल सर, त्यांची देखील मला आर्थिक मदत झालेली होती. तर या सर्वांनी मला असं झालेलं आहे, या म्हणजे पृथ्वी तलावर जसं म्हणता येईल, मी स्वतःला खूप काही ठिकाणी असं नशीबवान मानते. महाराजा बिरमाणी म्हणून आहेत नाशिकचे, एक दानशूर व्यक्तिमत्व आहे, खूप चांगलं समाजासाठी काम करणारा, असे खूप कमी लोक आहेत. तर त्या व्यक्तीला मी असं पहिल्यांदा जाऊन भेटले, काही ओळख नाही काही नाही, फक्त पोलीस खाते अधिकाऱ्यांनी पहिलं काहीतरी करायला चालले असं म्हणून त्या व्यक्तीने असेच मला म्हणजे 50,000ची मदत बोलली आणि 1 लाख रुपये असेच मला देऊ केले. तर अशी समाजातली लोक होती की ज्यांनी माझं वेळ समजून घेतलं. भिवंडी हेतू प्रामाणिक आहे, त्रिपाठी म्हणून आहे, त्यांनी पण अशीच 1 लाख रुपयाची मला मागच्या वर्षी मदत दिली गेली. म्हणजे आता या लोचसेच्या वेळेस तुम्ही स्वतः साई भक्ता, आता साईनाथ तेरे हजारो हात याची प्रचिती तुम्ही स्वतः प्रत्येक वेळेस घेते मी. म्हणजे तरी पण म्हणजे कुठेतरी परत मला तो कमी पडतो, मदतीचा ओघ अपेक्षित आहे. कारण की हे अष्टहजारी शिखरांचं जे मी स्वप्न उराशी बाळगलेले आहे की सर्व अष्टहजारी शिखरं जे काही आहेत ॲज अ इंडियन, कारण की एकूण 14 अष्टहजारी शिखरं आहेत, त्यातली फक्त 9 एक इंडियन म्हणून आपण करू शकतो. 5 काराकोरम रेंजेस म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, तिथं भारतीयांना प्रवेश नाहीये, तर त्याच्यामुळे फक्त 9च आहेत. तर ती होऊ शकतात. तर आतापर्यंत 3 झालेली आहे, बाकीची सगळी करायची आहेत. आतापर्यंत मी म्हणजे एक सगळ्यांना म्हणजे बोलायला गेलं तर 1.25 कोटीचा आसपास जवळजवळ 1 ते 1.25 कोटीचा आसपासचा खर्च माझा आतापर्यंत आलेला आहे. तर सगळेजणांना असं त्यावेळेस सांगते मी ह्या पैशाचं, तर लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि काही लोक म्हणतात बाबा 1.25 कोटीमध्ये एक चांगला बंगला आला असता किंवा 3 BHK किंवा 4 BHK घेऊन मी आयुष्यभर सुखाने तिथे राहू शकले असते. म्हटलं सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. तुम्हाला त्या घरात सुख मिळालं असतं, तुम्हाला त्या बंगल्यात सुख मिळालं. मी त्या टोकावर जे सुख मिळवलं ते तुमच्या पैशात तुम्ही त्याची गणना करू शकत नाही. 1.5 कोटी 1.25 कोटी त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकत नाही. 1.5 कोटी 1.25 कोटी असलेला प्रत्येक जण बंगला बांधू शकतो किंवा 3 BHK 4 BHK फ्लॅट घेऊ शकतो, पण त्या टोकावर पोहोचण्याचे गट्स त्याच्यामध्ये नाहीये, ते माझ्यामध्ये आहे. आणि त्या टोकावरचं जे सुख आहे त्याचं मी शब्दात काय कशातच वर्णन, ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते सुख माझ्या बरोबर असणार आहे असं मी सगळ्यांना अभिमानाने सांगते. पैशाचं मोल नाहीये, पैसा कमी पडतोय मला, म्हणजे हे सगळं करताना पैसा खूप कमी पडतोय. आता या मोहिमेसाठी जवळजवळ मला कंपनीचे जे ओनर आहे त्यांची मी मनापासून म्हणजे ऋणी आहे की पैशाची त्यांना मी म्हणजे अडचण सांगितलेली असताना देखील त्यांनी माझं माउंटन वरची श्रद्धा आणि प्रेम आणि वेळ समजून घेतलं
आणि मला मनासलूला अगदी आनंदाने त्यांना यावेळेसचे त्यांना खूप काही पैसे माझं जवळजवळ 13 लाखाच्या आसपास मला देणं बाकी आहे. तरी पण त्यांचा माझ्यावरचा असलेला विश्वास आणि त्या माउंटन्सनी दिलेलं मला भरून पावतोय. पुढची चढाई कुठल्या शिखराची? पुढच्या वर्षीचं म्हणजे मला ज्यावेळेस मी माउंटन्स कंप्लीट केले ना, एव्हरेस्ट करून आल्यानंतर, ऍक्च्युली एव्हरेस्ट केल्यानंतर बाकी अष्टहजारी शिखरांचा कोणी सहसा विचार करत नाही. म्हणजे एव्हरेस्ट केलं सगळ्यात उंचावरच ते आहे. भाऊ पण म्हटला होता, माझा लहान भाऊ जो रामेश्वर आहे ना, तो पण म्हणे आता एव्हरेस्ट जगातलं देव याच्यापेक्षा वेगळं काहीतरी उंचावरच निर्माण करल तोपर्यंत तू थांब म्हणे, आता वेगळं काही करू नको. पंढरीच्या वारीला जाऊन आल्यानंतर गावातल्या विठ्ठलाच्या मंदिराला कशाला जायचं, कशाला, असं सगळ्यांचं म्हणणं आलं. पण त्यावेळेसच एक पुस्तक वाचण्यात आलं होतं, विद्यार्थिनी आहे माझी MPAतली, तिने दिलं होतं ते मार्क इंग्लिश म्हणून पुस्तक आहे. हे दुसरं पुस्तक आहे ज्याने माझं दुसऱ्या अष्टहजारी शिखरांचा प्रवास घडवतोय. त्याच्यामध्ये एक दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दोन्ही पाय माउंटन मध्येच आपले दोन्ही पाय गमावलेला जो एक गिर्यारोहक आहे न्यूझीलंडचा, मार्क इंग्लिशच त्यांचं नाव आहे. माउंट कुक या पर्वतावर त्यांनी स्वतःचे दोन्ही पाय म्हणजे अक्षरशः जाणार आणि परत लगे खाली येणार असं त्यांना वाटलं. आणि निष्णात गिर्यारोहक होते, दोन्ही पण पाय होते, सगळं काही होते. असं वाटलं माउंटनमध्ये तुम्हाला अनपेक्षित काहीही घडतं, तिथं सगळं अनप्रेडिक्टेबल असतं. 13 दिवस त्यांना माउंटनमध्ये राहावं लागलं. त्या 13 दिवसामध्ये प्रॉपर गिअर शरीरावर नसल्यामुळे त्यांना त्यांचे पाय, ते पुस्तक वाचताना माणूस अक्षरशः प्रत्येक सेकंदाला हलून निघतो. इतकं सुंदर, खूप छोटं पुस्तक आहे पण खूप प्रेरणादायी आहे. दोन्ही पाय त्यांना खाली आल्यावर कापावे लागले गुडघ्यापासून खाली. त्या माणसाने हिमदंश फ्रॉस्ट बाईटमुळं त्या व्यक्तीनं पुन्हा अँप्युटेड लेग्स म्हणजे कृत्रिम पायाच्या आधारे पुन्हा ज्या माउंटननी त्याचे पाय घेतले त्याच माउंटनवर यशस्वीपणे चढाई केली. माउंट कुकला परत गेला आणि त्यानंतर वेगवेगळे माउंटन करता करता 25 वर्षाच्या प्रदीर्घ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तयारी करून माउंट एव्हरेस्ट सारख्या जगातल्या सर्वोच्च शिखरावर 2006 साली पाय ठेवले. आणि जगातले अँप्युटेड पर्सन म्हणजे पहिला कृत्रिम पायांनी पाय ठेवणारा जगातील सगळ्यात पहिला व्यक्ती म्हणून त्यांचं नाव तिथं सुवर्णाक्षरात लिहिलं गेले. मग विचार आला, त्यांचे दोन्ही पाय नसताना ते जर अष्टहजारी शिखराचा विचार करू शकतात. कारण की मला खाली चॅलेंजेस वाटत नाही, मला अष्टहजारी शिखरांमध्ये डेथ झोन मध्ये स्वतःला चॅलेंजेस, स्वतःला टेस्ट करण्याची ॲबिलिटी वाटते. तर त्यांनी तिथं जर ते थांबले नाही तर मी का? म्हणून मग आता हा वेगळ्या अष्टहजारी शिखरांचा प्रवास सुरू केलेला आहे. ते माझे कुठेतरी मार्गदर्शक ठरलेत या सगळ्या पुढच्या तयारीसाठी. पुढचं स्वप्न कांचनजंगाचं आहे. तिथे 20-22 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. होप समाजाकडनं मला वेगवेगळ्या घटकांकडनं जर ती मदत झाली, मी असं म्हणत नाही सगळं त्यांनीच द्यावं, मी माझी सॅलरी सगळी, कारण की भावाला आता जेव्हापासून माउंटन सुरू झाले तेव्हापासून सांगितलं की काही वर्ष मी सर्व्हिस केली नाही असंच समज आणि माझ्याकडनं कुठली मदतीची तू काही सध्याला अपेक्षा ठेवू नये, त्याची काही मदतीची अपेक्षा नसते. तुझं स्वप्न आणि तुझं वेळ तू जग असंच मला तो म्हणतो आणि ते वेळ मी जगत आहे. आणि त्या हिमशिखर मला वारंवार साथ घालत आहेत. माउंटन्स आर कॉलिंग अँड आय मस्ट गो. त्याप्रमाणे पुढच्या वर्षीचं टार्गेट कांचनजंगा आहे. होप सो सगळ्यांकडनं सगळी मदत मिळून, समाजातल्या विविध घटकांकडनं मिळून माझं ते स्वप्न देखील पूर्ण मी करू शकेल. मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणाईला काय संदेश द्याल? मी सगळ्या ठिकाणी अद्यापपर्यंत आजही पुन्हा तेच म्हणेल आणि त्याचाच पुनरुच्चार करते. माउंट एव्हरेस्ट झाल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट वेगळं असतं. माझ्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट होतं स्नो क्लॅडेड माउंटन्स. तसं विद्यार्थ्याच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट असणार आहे टॉपची पोझिशन हासिल करणे. खेळाडू आहे त्याच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट असतं सिल्वर, गोल्ड किंवा ब्रॉन्झ मेडल. एखादा उद्योगपती आहे त्याला त्याच्या ह्याच्यातली टॉप पोझिशन. लोकप्रतिनिधी आहे त्यांना मोठं पद, मोठा नेता होण्याचं त्यांचं माउंट एव्हरेस्ट असू शकतं. तर म्हणजे मला असं म्हणायचं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय किंवा सगळ्यांसाठी, तरुणाईसाठी सगळ्यांना हे करून घ्यायला की प्रत्येकाच्या आयुष्याचं एक माउंटन एव्हरेस्ट कॉमन असू शकतं. मला सांगता येईल सर कुठलं असू शकेल ते? आपल्या क्षेत्रात काहीतरी अचीव्ह करणं नाही, मला असं वाटतं की मी प्रत्येकाला सांगते की प्रत्येकाच्या आयुष्याचं एक कॉमन माउंट एव्हरेस्ट असू शकतं, ते म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ जगणे. ओके. तर ते मेडिसिन फ्री म्हणजे निरोगी आयुष्य जगण्याचं माउंट एव्हरेस्ट प्रत्येक जण आयुष्यामध्ये, मग ती महिला असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येक जण. मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुठलंही मेडिसिन न घेता आयुष्य जगायचंय. असं हे जे आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट आहे ते गाठण्यासाठी मलाही छान वाटतं. सकाळी झोपायला त्या गोधडीमध्ये किंवा त्या रजाईमध्ये झोपून राहायला मलाही छान वाटतं, पण ती रजाईची ऊब सोडा
निसर्गाच्या सानिध्यात सकाळच्या वेळेमध्ये निसर्ग इतका शांत असतो, इतका छान असतो, तो काहीतरी तुम्हाला साथ घालत असतो, काहीतरी ऐकवत असतो. ते ऐकण्यासाठी त्या काय म्हणतात ना, ते खामोशी की भी अपनी एक जुबा होती है. तर ते सुंदरसं ते अनुभव घेण्यासाठी या, बाहेर या, तुम्ही रनिंग करा, तुम्ही वॉक करा, तुम्ही जॉग करा, तुम्ही स्विमिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही ट्रेकिंग करा, तुम्ही जिम करा, काहीही करा, पण कुठली तरी ऍक्टिव्हिटी करत राहा. आणि एक निरोगी भारत बनवण्यासाठी आपलं जे म्हणजे निरोगी भारताला एक म्हणजे भारत पण निरोगाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे निरोगी भारत असं एक माउंट एव्हरेस्ट जगामध्ये आहे, निरोगी सगळी लोक आहेत असं ते जे भारताचं स्वप्न असू शकतं किंवा भारताला त्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं योगदान द्या, अशीच मला सर्वांना म्हणजे सगळ्यांसाठी एक तेवढाच एक संदेश असेल की प्रत्येकाने आयुष्य जगा. फार अप्रतिम. खरं तर ज्या पद्धतीने गेली 1 तास आपण मॅडमचा प्रवास समजून घेतला आणि मॅडमनी ज्या पद्धतीने सगळे अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या समोर मांडले, ते ऐकल्यानंतर मला एका हिंदी शायराचा शेर आठवतोय, जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते, लेकिन बहादुर वे कहलाते जो हार निश्चित हो लेकिन मैदान नहीं छोड़ते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक वेगळी परीक्षा, एक वेगळी समस्या पाहत असताना सुद्धा माझं स्वप्न, माझी इच्छा, आकांक्षा मला प्रामाणिकपणे पूर्ण करायची. मी कुठून आले आहे, मी कुठल्या वर्गातली आहे, यापेक्षा माझी ध्येयपूर्तीची साधना आणि माझी कर्मसाधना किती स्ट्रॉंग आहे, त्या जोरावर द्वारका मॅडमने जे काही यश मिळवलं आणि एव्हरेस्ट वीरांगना म्हणून जे काही महाराष्ट्र पोलीस दलामधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट केली, निश्चितच हे यश येणाऱ्या अनेक पिढ्यांना, येणाऱ्या अनेक तरुणाईला, विशेषतः मुलींना प्रेरणा देणार आहे, ऊर्जा देणार आहे. मॅडम, तुम्ही आज स्टुडिओत आलात आणि खूप सुंदर मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं, तर आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.